नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नुरे. आज आपण कंबाईन 30 एप्रिल 2023 यासाठी नेमक्या आयोग कोणकोणत्या टॉपिकवर फोकस करते त्या टॉपिकचा आपण त्या टॉपिकची चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणजे पूर्वी आपण 2 व्हिडिओ टाकला होता आणि सांगितलं होतं की जानेवारीमध्ये मी येणार आहे. सेशन 1 स्पेशल सेशन 1 म्हणजे असे आपण परीक्षेपर्यंत जवळजवळ 6 ते 7 सेशन घेणार आहोत. म्हणजे याच्यानंतरची सेशन काय असणार आहेत रे, टॉपिक डिस्कशन असणार आहे की त्या टॉपिक आणि त्या टॉपिकमध्ये महत्त्वाचं काय आहे ते डिस्कस की जे परीक्षेच्या ओरिएंटेड आहे, एक्झाम ओरिएंटेड त्या टॉपिकमध्ये काय केलं पाहिजे. आता तुम्हाला टॉपिक डिस्कस करणार आहेत, ते टॉपिक तुम्हाला फोकस करायचे, ते टॉपिक रीड करायचे आहेत. अख्खं सगळं पुस्तक वाचायची गरज नाही. परीक्षा का मला कसं कळालं रे, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन्स आता 21,000 मी नुकतंच निर्माण करण्यात मी केलेलं आहे. ओके, मग ते निर्माण करताना लक्षात आलेलं आहे की कशा प्रकारचे प्रश्न आहेत. जवळजवळ 21,000 7-8 वेळेस बघून झाल्यामुळं ओके मला लक्षात येते की आणि 21,000ची सगळी प्रश्न मी बॅचमध्ये देखील सोडवून घेतो. त्यामुळे काय होतंय की सगळी क्वेश्चन्स मला माहिती आहेत की नेमकी कशा प्रकारची क्वेश्चन्स कंबाईनला येतात. आणि जनरली मी बाकी काही नाही शिकवत, कंबाईनच शिकवतो. त्यामुळं कंबाईनचं प्रॉपरली नियोजन आणि कंबाईनला काय केलं पाहिजे हे मला चांगलं माहित आहे. 24 आवर्स फक्त मला कंबाईन बद्दल मी विचार करत असतो. त्यामुळं मग ह्या परीक्षेला बरीच जण काय रे, जागा किती आल्या, 8,100 समथिंग 69 आली, एवढी आली. अरे जागा आल्या, किती जागा आल्या, काही झालं जर आपला अभ्यासच नसेल तर पास व्हाल करे आपण नाही. म्हणून जागा किती आल्या याला महत्व नाही, तर कशाला महत्व आहे रे. जागा तर येण्याला महत्व असते, पण जागापेक्षा आपला अभ्यास खूप महत्वाचा. आणि खूप जागा आल्या आणि आपला अभ्यासच नाही, मग काय त्या परीक्षेचा फायदा आहे का रे, काही फायदा नाही. म्हणून 30 एप्रिल 2023 ही जी परीक्षा आहे, मी पहिले तुम्हाला आवर्जून हे सांगू इच्छितोय की 30 एप्रिल मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की 30 एप्रिल 2023 ला झाल्यानंतर परीक्षा पुन्हा 1 वर्ष होईल याची शाश्वती नाही. 1 वर्षानंतर इलेक्शन्स वगैरे आहेत. जागा चांगल्या आल्यात असं समजू. काही जण म्हणतात सर लिपिकच्याच जागा आहेत, आमचं काही नाही, आमच्याकडे टायपिंग नाही. जे आहे त्यात समाधान मानलं पाहिजे आणि त्याला तयारीला लागलं पाहिजे. इतिहासातली सगळ्यात मोठी ऍड आहे, निश्चिंत आहे. खूप मोठ्या जागा आहेत, पण ज्याच्याकडे ते आहेत त्याच्यासाठी ते जागा आहेत. मग ज्याच्याकडे नाहीत त्यांना करे STI करणारे विद्यार्थी राज्य निरीक्षक त्यांना 159 आहेत, 374 पोलीस उपनिरीक्षक आहेत आणि दुय्यम निबंधक 49 आहेत आणि करे टेक्निकल असिस्टंटचं तर एकच आहे आणि दुय्यम निरीक्षक राज्य त्याचं 6 आहेत आणि टॅक्स असिस्टंट 468 आहे. 468 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त जागा लिपिकच्या आहेत. मला वाटते बरेच विद्यार्थी जे पूर्वी सरळ सेवेचा अभ्यास करायचे लिपिक, त्यांना आता त्या बिचाऱ्यांना काय या स्पर्धा परीक्षेच्या काय थोडीशी थोडं टफ असणार आहे मित्रांनो. पण एक तुम्हाला आवर्जून सांगतोय, जे पूर्वी सरळ सेवा करायचे, जे लिपिकच्या परीक्षांचा अभ्यास करायचे, ते विद्यार्थी जेव्हा इकडे येतील तेव्हा हे या आमच्या हुशार मंडळीचा भाग व्हावा लागणार आहे. पण त्याच्याही अगोदर मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही कमी नाहीत, जी काही सरळ सेवा करणारे विद्यार्थी आहेत. पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सरळ सेवा करत होतात की जेव्हा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा पूर्वी MPSCला सोडून भरायच्या, तर MPSC म्हणजे काय रे, विश्वास आहे. MPSC म्हणजे पारदर्शकता आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. तुम्ही आजपर्यंत कधी या गोष्टी करे MPSCची का म्हणतात मग सगळे की तलाठी MPSC घेऊ द्या, सगळे MPSC घेऊ द्या का, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही ॲटोनॉमस बॉडी आहे, कॉन्स्टिट्यूशन बॉडी आहे. त्यामुळं कसल्याही प्रकारचं तुम्हाला काय ह्या लिपिक वर्गाची जी काय पदं आहेत किंवा कोणतीही पदं असतील तिथं विश्वासानं आपण काय एक्झाम देऊन या गोष्टी साध्य करू शकतो. ओके, तर बाकी तर मला काय म्हणायचं आहे बघा, लक्षात घ्या. बाकी 30 एप्रिल 2023 ला कशा पद्धतीनं आपण सामोरं गेलं पाहिजे, प्रत्येकाचा ॲटिट्यूड काय पाहिजे. बरेच जण ऍड आली रे आली काय रे मार्केटमध्ये जातात आणि एक पिशवी भरून पुस्तकं घेऊन येतात. कोणतं सांगितलं काय, ए रामभाऊ कोणती पुस्तक घेऊ, ते सांगते रे एक काम कर, हे पुस्तक घे, इतिहासाला हे घे, भूगोलला हे घे. आणि ते दुसऱ्याला फोन कर, रे भाऊ त्याला ते सांगितलं काय करू, ते पण चांगलं आहे, दुसरं पण घे. पुस्तकच पुस्तकं गोळा करते, मोकार पुस्तकं, एका एका विषयाला 3-3, 4-4 पुस्तकं गोळा करते. आणि वाचन
मग त्याला काय होतं रे, हे वाचू का ते वाचू, ते वाचू का हे वाचू, कोणतंही धड वाचत नाही आणि परीक्षेपर्यंत नियोजनच करत जाते आणि एकही नियोजन सक्सेस करत नाही. त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे बघा याचा अर्थ असा आहे की जर समजा हीच पायरी पुन्हा पुन्हा करत असाल तर अपयश आल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चिंत आहे. आणि मग पुन्हा पुन्हा मी यायचं, स्ट्रॅटेजी यायची. मग काय स्ट्रॅटेजी आहे की प्रत्येक वेळेस वेगळी, अरे परीक्षा पद्धती बदलत चाललेली आहे, आपणही बदललं पाहिजे आणि या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, आम्ही आजही आणि याच्या मागेही मी सांगितलेलं आहे, माझ्या एवढं क्वेश्चनवर कोणी भर दिलं नसेल. या एक्झाम फक्त काय रे, प्रिव्हियस इयरची काय ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनवर आहे आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये घरा 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 फिरली पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन काही विचारलं काय रे, याच्यावर कधी प्रश्न आला, तुम्हाला फटकन लक्षात आलं पाहिजे, सर यावर प्रश्न आला होता, प्राकृतिक भूगोलावर प्रश्न आला होता सर, कसा आला रे सर, काय विचारलं, काय विचारलेलं आहे, पुण्याच्या भोवताल किती, पुण्याला किती जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे विचारलंय सर, लातूरला किती विचारलेलं आहे सर, हिंगोलीला विचारलेलं आहे सर, फटकन सांगता आलं पाहिजे. मला सांग बरं, महाराष्ट्राचं स्थान विस्तार आकारवर काय प्रश्न विचारलेत सर, पूर्व पश्चिम लांबी विचारलेले आहे, काय महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे, त्यानंतर अक्षवर्ती रेखावर्तीवर विचारलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या स्थापनेवर, दॅट्स इट, एवढीच प्रश्न आलेत, याच्या व्यतिरिक्त नाहीत. मग ते पहिलं कर. मला काय सांगायचं लक्षात घ्या, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन काय सांगतात की अभ्यास कशा प्रकारे केलं पाहिजे आणि वाचताना काय वाचलं पाहिजे आणि त्या मटेरियल मध्ये खरंच जे तुम्ही वाचताय त्या मटेरियल मध्ये खरंच ती क्वेश्चन येत आहेत का त्या मटेरियल मधनं, हे खूप महत्वाचं आहे. अरे आप्पा आतनुरे आणलेले आहे नोट्स, मग नोट्स वाचायचे का, मग स्वतः चाचपणी करा ना, त्यातलं कितपत येते. काल राज्यसेवा झालेली आहे त्यातही काढून बघा रिलेटेड ते पॉइंट. बरं का रे, ऑक्टोबरची परीक्षा नोव्हेंबरची झालेली आहे, 5 नोव्हेंबरचा पेपर काढा लेटेस्ट, गट क चा पेपर काढून बघा आणि त्या गट क चा पेपर घ्या आणि नोट्स घ्या आणि प्रश्न नसतील तर बघा. हे नोट्स म्हणजे काय आहे, अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. मी निश्चिंत सांगतो, मी पॉलिटी काढून बघा, हिस्ट्री काढून बघा, मी अनेक पुस्तकांचा संग्रह. ऑब्जेक्टिव्ह एक्झामला फॅक्टवर प्रश्न विचारतात, हे खरं आहे, 80 ते 90% प्रश्न फॅक्टवर असतात. स्टॅटिक मटेरियलवर प्रश्न जास्तीत जास्त आहेत, कंबाईनला तर आहेत, राज्यसेवेच्या बाबतीत मी बोलत नाही, जास्तीत जास्त फॅक्ट ओरिएंटेड प्रश्न विचारले चाललेले आहेत. मग ते माहिती पाहिजे, कशेळी घाट कुठे आहे, अनुस्करा घाट कुठे आहे, फटकन सांगता आलं पाहिजे, उत्तर दक्षिणेकडून क्रम सांगा. मग कुठलाही प्रश्न कसाही विचारू शकतात. त्रिवार्दीनुसार सांगा बरं काय रे, ट्रॉपिकल सावाना कुठं आढळतो, फटकन सांगता आलं पाहिजे. ह्याला काय रे, ही म्हणजे कधी सांगता येईल, मिनिमम मटेरियल मॅक्सिमम रिव्हिजन आणि प्रिव्हियस इयरची क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या ओरिएंटेड तेच मटेरियल कॅच करावं लागेल, तरच या परीक्षेमध्ये आपण घवघवीत यश मिळवू. अन्यथा अशक्य गोष्टी आहेत, निश्चिंत अशक्य आहेत. म्हणून ही परीक्षा पद्धती मित्रांनो, करे परीक्षा पद्धतीला पास, या परीक्षा पद्धतीमध्ये पास व्हायचं असेल तर निश्चिंत एक मटेरियल, त्यावर विश्वास ठेवणं आणि त्याला पुन्हा पुन्हा बार बार रिव्हिजन करणं आणि महत्वाचं आहे की मटेरियल आपलं एकदा डिसाईड करणं आणि त्या डिसाईड केलेल्या मटेरियलला मॅक्सिमम रिवाइज करणं आणि रिव्हिजन करत करत कसं रे, दररोज प्रश्न सोडवणं प्रिव्हियस इयरचे. कुठलाही दिवस राहिला नाही पाहिजे ज्या दिवशी आपण क्वेश्चन वाचलेलं नाही. न जेवता राहतो का रे बाबा, नाही राहत. मग क्वेश्चन न वाचता कसा राहायचं, नाहीच राहिलं पाहिजे. प्रत्येक आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देतोय रे, बरीच पोरं काय करतात, नुसतंच वाचतात. परीक्षेसमोर करू बरं का, आत्ता काय करायचंय, आता नुसतंच वाचायचं. परीक्षेसमोर बघू ना, वाचू ना, समोर मी करंट करतो. परीक्षेसमोर काय आत्ताच नाही, तो एक उद्या सुरू करतो करंट, उद्या सुरू करतो, परीक्षा येते 15 दिवसावर तेव्हा सुरू करते. मग कसे काय मार्क येतील. एखादी इयरबुक घेते ते बी असं एकदम जणू काय हा आता एकदम तज्ञ आहे, त्यामध्ये एक 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 पॉइंट काढते. हा बरोबर, काय बाबा असं प्रॉपर रीड केलं पाहिजे. मी तर म्हणतोय जेवढी 1-2-3 इयरबुक असतील, समजा तुम्ही एखादा इयरबुक घेतला, त्याला वेगळं घ्यायला हवा, दुसऱ्याला वेगळं घ्यायला हवा. तुमचं इयरबुक पूर्ण वाचून झालं, 80% ते 90% मटेरियल दुसऱ्या इयरबुकमध्ये तेच असते. जे 10% 15% वेगळं असते ना, त्याला ते टिक करायला हवा किंवा स्वतः काढून घ्या. आपला माहित असते आपलं इयरबुक 2 ते 3 वेळेस वाचून झालेलं असेल तर दुसरं इयरबुक
त्यामध्ये असणारा कंटेंट कॅच करून घ्यायचं. मग त्या इयरबुकमध्ये वेगळं दिलेलं आहे बाबा, मग तुमचे 2-3 इयरबुक कव्हर होतील बऱ्यापैकी. जर ज्यांनी आता मासिक वापरले नाहीत, मी त्यांच्यासाठी बोलतोय, या गोष्टी कव्हर होतील. लक्षात. तर बघा, अभ्यास करताना मित्रांनो इथं एक लक्षात घ्या, आजपासून प्रत्येक दिवस, म्हणजे कोणी जरी बोलवलं तुम्हाला, गावाकडे बोलवलं तरी जाऊ नका, कुठं बोलवलं तरी जाऊ नका, स्वतःशी प्रामाणिक राहा. सकाळी एकदा लायब्ररीत गेलात, संध्याकाळपर्यंत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल वापरू नका, अत्यंत कमी. मी यापूर्वी पण टेलिग्रामला सांगितलेलं आहे पोरांना, एक टेलिग्रामला आपण एक ग्रुप ओपन केलेला आहे, लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर मी रोज मार्गदर्शन पण करतो. ओके, आता सध्या चालू आहे त्याचं सेशन, तर ज्यांना जॉईन करायचं त्यांनी जॉईन करू शकता, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याची लिंक. ओके, तर तिथं मी सांगितलेलं आहे की मोबाईल हा वाईटच तसा पाहता. का वाईट? की आपण घेतलं मोबाईल की सोडतच नाही, ते रील्सच बघत बसते, असे खूप रील्स बघत बसते किंवा काहीतरी करत बसते. मोबाईल घेतला की ते सुटतच नाही हातात. मी तर म्हणतोय का एवढा व्यसन लागलेला आहे काही पोरांना की मोबाईल जर नसला तर पागल होते की काय, जे सत्य आहे. एवढं ॲडिक्शन काही कामाचं नसतं ना, बरोबर. कोणी बोलत बसलं, मोठी पाहुणे आली तरी समजा घरात चालू आहे याचं हेच हा पागल बिगल झाला म्हणतील, रे बाबा तसं तर करू नको, बरोबर ना, येड्यात गिनती काढतील कोणी. म्हणून थोडं शहाणपणाचं. बघा, तुम्हाला वाटेल की सर तुम्ही काय वापरत नाही का मोबाईल? मी वापरतो कामापुरतं वापरा. परीक्षा झाल्यानंतर काय करायचं ते करा, पण सध्या वापरू नका, त्याने डोळे पण खराब होतात रे कंटिन्युअसली ते बघून. हार्ड कॉपीवर वाचलं पाहिजे खरं तर, सॉफ्ट कॉपीवर रीड नाही केलं पाहिजे जास्त. आणि आता आपण टू द पॉइंट, काय अभ्यासाचा जो काय आहे बघा, टार्गेट कंबाईन एक्झाम 30 एप्रिल 2023, या 23च्या एक्झामला काय काय केलं पाहिजे या स्पेशल सेशन मध्ये मी प्रत्येक टॉपिक तुमचा या ठिकाणी करे. बघा, आता हा जो आहे एकूण पद तुम्हाला 8169 आहेत, हे सांगायची गरज नाही खरं तर, सगळ्यांना माहित आहे की कुठून येतात पदं, किती आली, काय आली, सगळं माहित आहे तुम्हाला. मी याच्याबद्दल डिस्कशन जास्त करत नाही. ओके, कशाला काय. आणि मेन्स ही आपली ऑनलाईन होणार आहे. ओके, जी ऑफलाईन व्हायची आता ती ऑनलाईन होणार आहे. आणि गटकची जी मेन्स आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन असं सांगलेलं आहे त्यांनी, म्हणजे अजून ते निश्चित नाही गटकची, पण गडबची मात्र ऑनलाईनच घेतली जाणार आहे, प्री मात्र ऑफलाईनच आहे, हे लक्षात घ्या. ओके, ती नियमावली पाठवलेली आहे, नियमावली वाचून घेऊ शकता तुम्ही प्रत्येकाने. तर बघा, आता मी पहिलं सुरुवातीला राज्यशास्त्र त्यांनी उल्लेख केलेला आहे. पूर्वी खरं तर राज्य व्यवस्था असं पाहिजे होतं, पण राज्यशास्त्र असं उल्लेख केलेला आहे. मग पॉलिटी या अंतर्गत काय काय वाचलं पाहिजे, खूप महत्वाचा पॉइंट आहे. काही पण वाचत बसते पोरगा, हातात घेतलं भेटलं ते वाचत बसते, जे भेटलं टेलिग्रामवर टाकलं ते वाचते, कुठं कोणी सांगितलं हे बघ हे पुस्तक चांगलं आहे ते वाचते, ते घेते हे घेते ते घेते हे घेते. काय करायचंय बाबा, काय करतोयस तू? अरे याच्यामुळे स्वतःचं वाटोळं करून घेतोयस, बाकी काही नाही. प्रिव्हियस इयरची क्वेश्चन कधी बघितलास का? मी कशामुळे बोलतोय, एवढा कॉन्फिडन्स कशामुळे आहे? प्रिव्हियस इयरची क्वेश्चन व्यवस्थित बघितलेलं आहे, आणि प्रिव्हियस इयरची क्वेश्चन मागच्या अनेक वर्षापासून करे ही कंटिन्युटी फॉलो केलेली आहे. 17, 18, 19, 20, 21, 22 मागच्या 5-6 वर्षापासून जेव्हापासून सिलेबस कंबाईन आलेले आहे त्या कालावधीपासून कंटिन्युअसली एकही वर्ष दाखवा ज्यामध्ये ग्राम प्रशासन यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग मला कसं कळालं? ग्राम प्रशासनच मी पहिलं दिलंय की ग्राम प्रशासनावर दरवर्षी प्रश्न आहे. मग हे काय करते का रे, पुस्तकाची अनुक्रमणिका 1, 2, 3, 4, पहिला का रे घटना निर्मिती, चला का रे घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, हे कधी हे प्रथम रिडिंगला ठीक आहे, द्वितीय रिडिंगला ठीक आहे, जेव्हा विषय समजला तेव्हा हे काय कामाचं रे. ते त्याचं टॉपिक काय होतं माहिती आहे का? पहिला टॉपिकच त्यांना 5 वेळेस वाचते ना, अर्ध्यामध्येच येते काय रे पुन्हा जाते. अशी बरीच नग आहेत जे अर्धेच पुस्तकं वाचतात. MPSC मध्ये पास होणाऱ्याच्या अर्धेच मार्क त्याला पडतात, बरोबर आहे ना. म्हणून एक लक्षात घ्या. आता मग इथं काय केलं पाहिजे ग्राम प्रशासनाला? प्रिव्हियस इयरचे जर लक्षात घेतलं तर ग्राम प्रशासनाला मित्रांनो बघा, ह्या ग्राम प्रशासनामध्ये ग्रामीण आणि शहरी आपण बघतो, त्यातल्या त्यात याच्यामध्ये ग्रामपंचायत,
ग्रामपंचायत, मी मागाही सांगितलं आहे, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद जे आहे झडपीला अधिक महत्व दिलं पाहिजे, हे प्रॉपरली केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय रे, समित्या ज्या आहेत याच्या समित्या कोणकोणती, जसं केंद्राच्या समित्या आणि राज्याच्या समित्या. केंद्राच्या म्हणला तर काय काय रे, केंद्र आणि राज्याच्या समित्या म्हणला तर काय, बलवंतराव मेहता समिती महत्वाची तिकडं, बलवंतराव मेहता समिती केंद्राची आणि अशोक मेहता समिती खूप महत्वाची. आणि राज्यामध्ये वसंतराव नाईक समिती असेल, पी पाटील कमिटी समिती असेल, थेट सरपंच पूर्वी कान टाकलं पुन्हा आणलं, पुन्हा आता काय शिंदे फडणवीस गव्हर्नमेंटने देखील थेट सरपंचाची पुन्हा तरतूद केलेली आहे. मग ह्या गोष्टी इथं माहिती पाहिजे बघा. काय रे, समित्या असतील मग आणि 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, त्यातलं बेसिक 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये प्रत्येक कलमामध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आली. मग काल राज्यसभेला देखील बघा कलमांवर प्रश्न आला, 243 झेड वर, त्यानंतर टी वर वगैरे जे काय ते प्रश्न विचारले, रिझर्वेशन वगैरे विचारलेले नाही जोड्याजुळवामध्ये वगैरे, आणि स्पेशल कलम पण विचारले ग्राम प्रशासनावर. म्हणून लक्षात घ्या, तर इथं ग्राम प्रशासन या टॉपिक मध्ये एवढं तरी किमान केलं पाहिजे. काय रे, ग्रामीण मध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती करायची नाही का, कर ना बाबा, फक्त नॉर्मल वाचून घे. पण आजपर्यंतची प्रश्न काढलास तर पंचायत समितीवर रेअर प्रश्न आहे, मॅक्झिमम प्रश्न ग्रामपंचायतवर आहेत. आणि जर इथं 60% प्रश्न असली, जर पंचायत समिती या तिघामध्ये म्हणलात तर म्हणतोय, तर बघा 30% इथं आहेत, 30 ते 40%. कधीतरी इथं 10% आलं तरी येऊ शकतात किंवा 0%, कुठं पंचायत समिती. पण बघा 60 ते 70% प्रश्न ग्रामपंचायतीवर आहेत आजपर्यंत. मग ते केलं पाहिजे का नाही. सर इथं नावात चेंज झालं, काय फरक नाही, टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्यानुसार काय केलं पाहिजे. जर त्यांनी खरंच मुद्दाम टाकला असेल तर मी सांगतो काय करायचं. ओके, नवीन बदलानुसार कोणकोणत्या टॉपिकवर थोडंसं वेगळं बघितलं पाहिजे ते मी सांगतो. उगाच सांगायचं काहीतरी आरडाओरडा करून त्याला महत्व नाही. म्हणून मी काय सांगतोय की सिलेबस, त्यातला टॉपिक, त्यातली महत्वाचं पॉईंट काय आणि त्यात काय केलं पाहिजे हे खूप महत्वाचं. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही निश्चिंत. जे मी आज सांगतोय आणि त्यानुसार तुम्ही नियोजन करा आणि पॉलिटीला ते पहिल्या हातात घ्या आणि त्या टॉपिकवर मॅक्सिमम रिव्हिजन करा. मी म्हणत नाही याला टॉपिकला सोडून बाकी वाचूच नका, वाचा रे बाबा, काय वाचायचं वाचा. मला माहिती आहे जर पॉलिटीला जर 10 ते 15 प्रश्न या ठिकाणी आले, समजा 10 आली तर 8 ते 9 प्रश्न याच टॉपिकवर येतील, हे मी निश्चिंत सांगतो. एखादा प्रश्न बाहेर आला तर आला, मग एखाद्या प्रश्नासाठी तुम्हाला खेळत बसायचं असेल, अख्खं वाचत बसायचं असेल, हात जोडतो मी, खरंच सांगतो. मी एवढा आरडाओरडा का करतोय रे, मी 24 आवर्स या क्षेत्रामध्ये मित्रांनो, कंटिन्युअसली, हे तुम्हाला निश्चित सांगतो. आणि कंबाईन ही सगळी गोष्टी मी माझ्या नसानसामध्ये भिनवलेल्या आहे आणि प्रामाणिक सांगतोय. म्हणून या क्षेत्रामध्ये प्रामाणिक फक्त कंबाईन ओरिएंटेडच मटेरियल कॅच केलेलं आहे. प्रत्येक वेळेस मी एडिशन करताना बरेच विद्यार्थी म्हणतात, सर जर तुम्ही हे आता 4th एडिशन आहे, त्यानंतर 5th एडिशन येणार आहे, सर मग काय करा, तेवढीच क्वेश्चन आणा. अरे असं कुठलं पुस्तक आहे मला दाखव, 3rd एडिशन असेल, 4th एडिशन असेल, प्रत्येक पेजवर मी काय रे इन्फॉर्मेशन ऍड करतो समोरच्या परीक्षेच्या ओरिएंटेड. प्रत्येक वर्षी मी नुकतंच आता 22चे प्रश्न बघत होतो की बाबा खरंच कंबाईन मधली आलीत का. मित्रांनो, कंबाईन पुस्तक 5वी एडिशन एवढी व्यवस्थित बनवलेली आहे. ही जी कंबाईनची जी एडिशन आहे ही जी बनवलेली आहे कंबाईन, कंबाईन गट ब गट क पूर्व स्पष्टीकरणासह ही 5वी एडिशन. मित्रांनो, प्रत्येक एडिशनला मी काही ना काही ऍड करत असतो. अनेक पुस्तकांचं, मी तर म्हणतोय 100-150 पुस्तकांचा संग्रह असेल या पुस्तकामध्ये, निश्चिंत आहे. तुम्ही काढून बघा, तुम्हाला लक्षात येईल की किती क्वेश्चन आहेत. आता कालचा पेपर पण घ्या राज्यसभेचा, मी म्हणत नाही राज्यसभेचा सिलेबस वगैरे, पण तुम्ही काढून बघा कित्येक क्वेश्चन असतील, कित्येक क्वेश्चन आहेत, हे काढून बघा. संजय भाटियाजी याच्यामध्ये आहे 28/8/2020. मी काय म्हणतोय, कुठलाही क्वेश्चन काढून बघा, जवळपास क्वेश्चन आहेत. हाय कशाचं पुस्तक, कंबाईनचं, आणि क्वेश्चन राज्यसभेचे पण आहेत. मी कंबाईनला तर अडचणच येणार नाही. काय करायला पाहिजे कंबाईनच्या पोरानं, सरळ बघा, हे प्रश्नासाठी 21,000 प्रश्न सज्ज. मी आपला आहे म्हणून म्हणत नाही, मी कॉन्फिडन्सली सांगतोय, हे निश्चिंत खरं आहे. निघालं याच्या चूक माझ्याकडे आणून दे पुस्तक, हे निश्चिंत कॉन्फिडन्सली सांगतोय. आज जर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं जर सांगत असेल की तुम्ही तुमच्या मित्राला विचारा ना, आणि हे तुमच्यामुळंच प्राप्त झालेलं आहे, तुम्ही मला हे सन्मान मिळवून दिलेला आहे. ओके, मी जरी कार्य केलं असेल तरी तुम्ही सन्मान करणारे तुम्हीच आहेत. मग तुम्हीच सांगताय की सर तुम्ही उत्तम केले कार्य, तर कदाचित उत्तम असेलच. म्हणून मला हे म्हणायचं आहे की जर या पुस्तकामध्ये बघा
जी काय आपल्या कंबाईनच्या याच्यानुसार हे बदल केलेलं पुस्तक आहे 21,000. ओके, जी काय प्री आणि मेन्स नुसार. मग याच्यामध्ये जे काय बघा ईच अँड एव्हरी क्वेश्चन आणि सुंदर रीतीने दिलेलं आहे. कुठलाही प्रश्न चुकीचा तुम्हाला एकही उत्तर सापडणार नाही, एवढं सुंदर दिलेलं आहे. मग मला काय म्हणायचं आहे, टॉपिक करताना जर ग्राम प्रशासनाने सांगितलं तर ग्राम प्रशासनावरले प्रश्न बघितल्याशिवाय टॉपिक वाचायचा नाही. नोट्स बघा, नोट्स पण मी हे सगळ्या नोट्स जे आहे महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्र इतिहास, राज्यघटना, मग याच्यात काय अपडेट असणार आहे सर महाराष्ट्र भूगोलमध्ये? बरेच प्रश्न विचारतात, पोर महाराष्ट्र इतिहासमध्ये काय अपडेट असणार आहे? एकदाच पुस्तक सगळं टाकून दिलं तर पोराला काय येणार आहे रे? मग त्यामध्ये बऱ्यापैकी मी काय करत असतो की एक्झाममध्ये काय बदललेलं आहे, बदलल्याच्या ओरिएंटेड कंटेंट बऱ्यापैकी प्रत्येक टॉपिक मध्ये कंटेंट ऍड असतो. एखादे 2 लाईन बी ऍड केले. मागच्या वेळेस बघा नुसतं करंट ऍड केलं होतं मी काही पॉईंट्स प्रत्येक विषयानुसार. इकॉनॉमिक्स मध्ये ह्या याच्यामधलं बघा तर HDR रिपोर्टचं कन्सेप्ट विचारले होते बघा, त्यावर 2 प्रश्न आहेत येतात. 103 का 104 व्या घटना दुरुस्तीवर विचारले ते यात आहे. त्यानंतर काय रे इकॉनॉमिक सर्वेवर विचारलं होतं, करंट ओरिएंटेड सांगतोय बाकी तर लांब राहिलं. करंट ओरिएंटेड महाराष्ट्राचा 7वा क्रमांक यात आहे. जवळजवळ 6 ते 7 प्रश्न जे करंटचे आहेत ते यात आलेले. काय पाहिजे अजून? करंटचं पुस्तक इयरबुक वाचून होणार नाही, त्याचं क्रश काढता आलं पाहिजे. अनेक पुस्तकांच्या नोट्स काढता आल्या पाहिजे. ते व्यवस्थित बघा, इतकं वेळेस वाचलेलं आहे त्यामुळे मला काढायला काय प्रॉब्लेम येत नाही आणि ते व्यवस्थित काढलेलं आहे. म्हणून हे जे काय आहे हे महाराष्ट्र भूगोल असेल किंवा सर भारताचा भूगोल, भारताचा इतिहास कधी येणार आहे सगळे कमेंट करतात सर, बरोबर भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, हे मात्र लवकरात लवकर 15 फेब्रुवारीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत हे भारताचा भूगोल आणि भारताचा इतिहास आणतो लवकरच. ओके, तर ह्या नोट्स अगदी कम्प्लिटेड आहेत बघा. मला तर कधी वाटणारही नाही. अर्थशास्त्र, मी अर्थशास्त्रामध्ये राज्यसेवेच्या ओरिएंटेड मेन्सच्या ओरिएंटेड जे काय ते कंटेंट इथं मी ॲड करणार आहे. इथं राज्यघटनेत कुठलाही बदल करण्याची गरज नाही. काही जे महत्त्वाचे आहेत ते गोष्टी ॲड करेल. बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यामध्ये मात्र बऱ्यापैकी बदल असेल. ओके, आणि भारताचा इतिहास ते नवीनच आहेत आणि याच्यामध्ये मात्र मॅक्झिमम बदल असतील. राज्यघटना सोडला तर बाकी सगळ्यामध्ये मॅक्झिमम बदल आहेत. राज्यघटनेमध्येही बदल आहेत. ही 23-24चे आहेत. 15 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या नोट्स येतील. 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या नोट्स मार्केटमध्ये. आणि ह्या नोट्स बघा तुम्ही मटेरियल वाढवलात बघा, माझं आहे म्हणून मी सांगतो असं नाही. मटेरियल वाढवलात काय काय करायचं, कंबाईन बुक, नोट्स आणि 21 मधलं पुन्हा पुन्हा प्रश्न, हे निश्चित यशाचा मार्ग आहे. बाकी मग काय, बाकी तुम्ही इयरबुक एखादं वापरा, कोणतंही आपलं इयरबुक आहे ते वापरू शकता. इयरबुक आहे हे. ओके, आणि तुम्हाला इतिहासासाठी नरवाडे सरांचा आहे, समाजसुधारकासाठी आपल्या विपुल थोरमोटे सरांचा आहे. ओके, तर आता ह्याची तर गरजच नाही सध्या मराठी इंग्लिशसाठी. ओके, तर हे तुम्ही करू शकता इयरबुकसाठी किंवा मग तुमच्या मनावर कोणतंही घेऊ शकता. बघा लक्षात घ्या, म्हणजे हेच घ्यावं असे नोट्स असं काही नाही. तुम्ही जे मटेरियल वापरलात तेही तुम्ही करून रिव्हिजन करू शकता 21,000 मधनं. पण 21,000 प्रश्नसंच मात्र तुम्हाला लागणारच आहे हातात, कळालं? तर बघा, आणि याच्यामध्ये मात्र आमूलाग्र बदल केले. मग हे का, मग सर नोट्स आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कसं आहे बघा लक्षात घ्या, क्वेश्चन जे आहेत क्वेश्चन ओरिएंटेड इन्फॉर्मेशन आहे आणि ती इन्फॉर्मेशन क्वेश्चन प्रकारे कंबाईनचे क्वेश्चन वाचण्यासाठी वेगळं मटेरियल घेण्यापेक्षा आणि त्याच्या क्वेश्चन ओरिएंटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती इथं आहे. म्हणून हे व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर करायची गरज नाही. मग इथं मटेरियल कमी केलात तर तुम्हाला मटेरियल कुठं मिळणार आहे रे, तर तुम्ही करंट आणि मॅथ रिझनिंगला तुम्ही मॅक्झिमम वेळ देऊ शकता. लक्षात. म्हणून बघा तर इथं ग्राम प्रशासन जे आहे तर ग्राम प्रशासनामध्ये एवढंच केलं पाहिजे. आणि शहरीमध्ये म्हणलात तर मनपा, महानगरपालिका, जर आता त्यांनी राज्यशास्त्र ऍड केले म्हणून म्हणतोय, केलात तर मनपा एवढी करा, बाकी काही करू नका यामध्ये. ओके, आणि केलात तर कटक मंडळ करा. नॉर्मल माहिती इन्फॉर्मेशन. ओके, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन जरी बघितलात त्या ओरिएंटेड घेतला तरी चालेल. आता न्यायव्यवस्थेमध्ये बघा, आजपर्यंत न्यायव्यवस्थेमध्ये काय विचारलेलं आहे? न्यायव्यवस्थेमध्ये हायकोर्टच प्रश्न विचारला, हायकोर्टावर, बरोबर. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कंपॅरिझन मध्ये रीड केलं पाहिजे. जरी समजा याच्यावर प्रश्न नसला तरी हायकोर्टावर प्रश्न येतो म्हणून ते व्यवस्थित रीतीने केलं पाहिजे हायकोर्ट. ओके, मग कंपॅरिझन मध्ये दोन्ही नॉर्मली तर बऱ्याच वेळेस आता तुम्हाला एक समजा साधा विचारला की हायकोर्टाचे जे अन्य न्यायाधीश आहेत ते कोणी नियुक्त करतात रे आणि सुप्रीम कोर्टाचे कोण करतात, हे कंपॅरिझन मध्ये करायचं. किंवा पात्रता दोघांची असेल, निष्णात कायदे पण लागतो का नाही, वय इकडे काय 62 वर्ष तिकडे 65 वर्ष, नॉर्मल. आता कालच्या परीक्षेमध्ये बघा विचारलाय तो 62-65 वर्ष सुप्रीम कोर्टाच्या, ते किती 15वी घटना दुरुस्ती याच्यावर वाक्य विचारलेत ना रे, बरोबर. मग मला काय सांगायचं आहे लक्षात घ्या, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जे आहे आणि त्याच्या रिलेटेड न्यायव्यवस्थेच्या रिलेटेड असेल तर लोकपाल असेल, लोकायुक्त असेल,
न्यायालयीन सक्रियता असेल, न्यायालयीन सक्रियता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन कलम 126 132 32 आणि 126 अंतर्गत 226 कलम 32 कलम 226 वगैरे याच्या अंतर्गत असेल. ओके, लोकपाल लोकायुक्त हे एवढंच केलं पाहिजे न्याय व्यवस्थेमध्ये, बाकी काही करणार गेलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, हे मी जे टॉपिक सांगतोय महत्त्वाचेच टॉपिक आहेत, त्याच्यानंतर हा आहे, त्यानंतर मग राज्य विधिमंडळ याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न असतात म्हणजे असतात, आणि याच्यावर 2 प्रश्न फिक्स असतात, याच्यावर 1 प्रश्न फिक्स असतो. ओके बघा आता, आणि याच्यावर 1 प्रश्न फिक्स असतो. केंद्र राज्य संबंधामध्ये जनरली केंद्र राज्य संबंधामध्ये काय रे की कुठल्या परिस्थितीमध्ये संसद राज्य सूचीमधल्या विषयासंबंधित कायदा करू शकते. ज्या 5 कलम आहेत 249 250 वगैरे जी काय आहेत, तर त्यावर इथं केंद्र राज्य संबंधावर विचारतात. ओके, जी काय 5 कलम किंवा 5 तरतुदी आहेत ते, आणि समित्या आयोग जे आहेत त्याच्यावर विचारतात. समित्या आयोग म्हणजे काय रे बघा, समित्या आयोग, समित्या कोणत्या, राजमन्नार समिती, कालही विचारलाय राजमन्नार समितीवर प्रश्न. राजमन्नार समिती असेल किंवा मग काय रे पंच आयोग असेल, सरकारी आयोग असेल, याच्यावर मात्र प्रश्न विचारला चाललेला आहे म्हणजे चाललेला आहे, मग ते केलं पाहिजे निश्चिंत. बंगाल निवेदन पत्रिका असेल त्या संबंधित केंद्र आणि राज्य, आणि काय रे वैधानिक विकास मंडळ असेल, आणि आंतरराज्य परिषद असेल एवढं. आणि जे काही नदी जलविवाद आहेत, तर नदी जलविवादासंबंधित जेवढे जलविवाद आहेत आणि त्याचे राज्य जे आहेत, काल विचारले, मला वाटते महादईवर विचारले, काहीतरी विचारले बरोबर ना, गोवा छत्तीसगड वगैरे. बघा मग हे कर, आणि राज्य विधिमंडळ जे म्हणतोय मी, तर राज्य विधिमंडळाला बघा, राज्य विधिमंडळ जर म्हणलात बघा, राज्य विधिमंडळ याच्यामध्ये काय येते रे, राज्य विधिमंडळ म्हणलात सगळ्यात महत्वाचं राज्यपाल, त्यानंतर मग काय रे ज्याला आपण विधानमंडळ ज्याच्यापासून बनते हे असतील. ओके, आणि विधानसभा, विधान परिषद यांची कायदा निर्मिती असेल, जी काय बाकी प्रोसेस असेल. ओके, आणि याचे पीठासीन अधिकारी असतील, पीठासीन अधिकारी वगैरे असेल, आणि राज्य विधिमंडळ विधानमंडळ, आणि इथं सगळ्यात महत्वाचा महाधिवक्ता जे आहे याच्यावर विचारतात 165 वगैरे. महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे दोन्ही कंपॅरिझन मध्ये बघा. ओके, आणि राज्यपाल बघताना राज्यपालाच्या काही गोष्टी ज्या आहेत ते राष्ट्रपती सोबत बघा, ते थोडंसं बेनिफिट होईल तुम्हाला. राष्ट्रपती आणि राज्यपाल, तर क्षमादानाचा अधिकार असेल किंवा मग काय रे कार्यकारी अधिकार असतील, बाकी सगळ्या जे काय आहेत ते तुम्ही कंपॅरिझनमध्ये बघू शकता. मग विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, नॉर्मली विचारतात की विधानसभामध्ये मॅक्झिमम सदस्य किती असतात, मिनिमम सदस्य किती असतात, विधान परिषदेमध्ये मॅक्झिमम सदस्य किती असतात, मिनिमम सदस्य किती असतात. मग त्यानंतर काय रे मंत्रिमंडळ जे आहे, मंत्रिमंडळ, बऱ्याच वेळेस मंत्रिमंडळ आणि काय राष्ट्रपती जे काय कर्तव्य जे काय, समजा 164 असेल, 163 असेल आणि 167 याच्यावर विचारताय प्रश्न बरोबर ना रे, मुख्यमंत्र्याचे कर्तव्य वगैरे. तिकडे जर म्हणलात तर काय रे, तर 74 75 सेंट्रलचं म्हणलात तर मग काय रे 78 आहे. ओके, याच्यावर प्रश्न विचारले चाललेले आहेत. ओके, मग ही माहिती पाहिजे. मग याच्या रिलेटेड राज्य विधिमंडळावर 2 प्रश्न येतात. मग कुठला पीठासीन अधिकारावर, पीठासीन अधिकारावर कमी प्रश्न, पण कायदा निर्मिती धनविधेयक असेल राज्याचं, सामान्य विधेयक असेल. आता कालच्याच परीक्षेमध्ये म्हणजे पॉलिटी पेपर 2 जे आहे त्यामध्ये विचारलं त्यांनी, सामान्य विधेयक राज्याचं विचारलं होतं. 14 दिवस राखून ठेवतात, तिथं काय पाहिजे होतं रे, तिथं 1 महिना राखून ठेवतात. ओके, सुरुवातीला नंतर 3 महिने, नंतर 1 महिना, म्हणजे टोटल 4 महिने. ओके, असं त्याच्यावर होतं. मग बघा ही माहिती पाहिजे का नाही रे, 100% बघा राज्य विधिमंडळाच्या याच्या बाहेर सहजासहजी प्रश्न जाणार नाही. म्हणजे तुम्हाला टॉपिक पण कळाला आणि त्यात काय वाचायचं हे पण कळालं. ओके, बघा त्यानंतर घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग. मग घटनात्मक आयोग कोणकोणते आहेत रे, UPSC MPSC असेल, म्हणजे UPSC MPSC म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे काय आहेत कुठलेही, आणि ज्याला आपण काय म्हणतो रे जॉईंट अनेक राज्यांचे पब्लिक कमिशन जे आहेत, एकापेक्षा अनेक राज्यांसाठी.
ते वैधानिक असते आणि हे मात्र काय घटनात्मक असतात. असो, पण बाकी काय रे, तुम्हाला निवडणूक आयोग माहिती पाहिजे, वित्त आयोग माहिती पाहिजे, त्यानंतर इतर मागासवर्गीय आयोग माहीत पाहिजे, जी काही घटनात्मक आहेत. मग बिगर घटनात्मकमध्ये आपल्याला माहिती आहे नीती आयोग अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. नीती आयोग असेल किंवा राज्य महिला आयोग असेल, अल्पसंख्याक आयोग असेल, बरेच असे आयोग आहेत, ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा महत्त्वाची कलमं, मी खूप छान महत्त्वाची कलमं आपल्या नोट्समध्ये दिलेली आहेत बघा, खूप छान दिलेत. मला वाटत नाही की राज्यसेवा पूर्वला 3 कलमावर विचारले, 3च्या 3 त्यामध्ये आहेत. ओके. कोणतीही परीक्षा काढायची आणि त्यामध्ये कलम नाही असं दाखवायचं, फक्त 1.5 पेज दिलंय, बरोबर ना, त्याच्या बाहेर जातच नाही प्रश्न, हे निश्चिंत खरं आहे. आणि सूची असतील आणि अनुसूची असतील किंवा करंट रिलेटेड पॉईंट असतील, करंट रिलेटेड ही कंबाईनच्या बुकमध्ये मी दिलेलं आहे, ते करू शकता. महत्त्वाची कलमं, सूची सगळ्याच, सॉरी अनुसूची सगळ्या किती आहेत, 12च आहेत की रे. आणि सूची महत्त्वाच्या सूचीमधले जे काय राज्य सूचीमधले काही विषय, समर्थ सूचीमधले काही विषय आणि काय केंद्र सूचीमधले काही विषय माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा घटना निर्मिती आणि वैशिष्ट्ये. घटना निर्मितीमध्ये काय केलं पाहिजे रे, संविधान सभा. मग संविधान सभा नेमकी कशी गठीत झालेली आहे, संविधान सभेची मागणी कशी मंजूर झाली, ते आपण गेल्या वेळेस विचारलं, त्यांनी ऑगस्ट ऑफरवर विचारला होता. मग कशी मंजुरी झालेली आहे, मग त्याची प्रोसेस, मग त्याच्यासाठी मग 1935चा कायदा, 1919चा कायदा, ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या रिलेटेड तो माहिती पाहिजे. म्हणजे याच्या अगोदर काय माहिती पाहिजे रे, 1935चा कायदा जो आहे, त्यानंतर 1919चा कायदा माहिती पाहिजे थोडंफार. ओके. आणि घटना निर्मिती या टॉपिकमध्ये मात्र याच्यानुसार जे काही इलेक्शन्स झालेले आहेत ते इलेक्शन्स, मग त्याच्या अगोदर कॅबिनेट मिशन प्लॅननुसार जे काय 389 सदस्य ठरवले आहेत त्याच्याबद्दल, आणि संविधान सभेची पहिली बैठक, 2 दिवसानंतर काय रे कायमस्वरूपी बैठक भरलेली आहे, म्हणजे 9 डिसेंबरला तात्पुरती बैठक आणि कायमस्वरूपी 11 डिसेंबर 1946ला. आणि त्यानंतर काय भरले रे, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, ते काय 13 डिसेंबर 1946 रोजी कोणी मांडलंय, तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि त्यानंतर मग काय रे 22 जानेवारी 1947ला मंजुरी मिळाली. मग त्याचे काय रे, म्हणजे काय काय माहीत पाहिजे इथं बघा, अधिवेशनं माहीत पाहिजे, म्हणजे अधिवेशनं बैठक जे असतील. त्यानंतर काय रे स्त्रोत जे आहे घटनेचे त्यावर विचारतात. आणि जे काही घटनेच्या समित्या आहेत ते समित्या महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची समिती आहे कोणती रे, मसुदा समिती वगैरे. आणि इतर काही गोष्टी का आता कालच्या परीक्षेमध्ये विचारलंय की संविधान सभेचं काय सिम्बॉल काय होतं, हत्ती वगैरे, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. चीफ ड्राफ्ट्समॅन कुणाला म्हणतात त्याच्यावर प्रश्न आलेला आहे, बरोबर. म्हणजे याच्या रिलेटेड इथं विचारलं जात आहे. या सगळ्या गोष्टी अनेक पुस्तकातलं संग्रह त्या कंबाईनमध्ये दिलेला आहे मी. ओके. त्यामुळं वेगळं करण्याची गरज नाही, जर तुम्ही ते व्यवस्थित केलात तर त्याच्या बाहेर जाणार नाही. मग घटनेची वैशिष्ट्ये काय रे, घटना संघात्मक आहे का एकात्मक आहे. मग संघात्मक जनरली कशावर विचारलंय, संघात्मक आहे का एकात्मक आहे, याच्यावरली जी काही लोकांनी कमेंट केलेले आहेत, ग्रॅव्हिन ऑस्टिन वगैरे असतील, मग जेवढी लोक आहेत, मॉरिस जॉन्स वगैरे असतील किंवा बसू असतील, मग या सगळ्यांचे कमेंट्स जे काय आहेत त्यावर मात्र प्रश्न इथं येतो. घटनेच्या वैशिष्ट्यावर, घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये स्त्रोत पण खूप महत्त्वाचे आहेत, की स्त्रोत म्हणजे कोणाकडून काय घेतलं. आम्ही भारताचे लोक कोणाकडून घेतलं रे, अमेरिकेकडून. मग घटनेची भाषा कोणाकडून घेतलेली आहे, ऑस्ट्रेलिया आहे का अमेरिका आहे का रशिया आहे, कन्फ्युजन. आणि प्रस्तावनेचा कंटेंट कोणाकडून घेतलाय, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलाय. म्हणजे ह्या गोष्टी माहिती पाहिजे आणि ते स्त्रोत प्रत्येक माहीत पाहिजे. अधिवेशनं असतील, समित्या असतील, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि की रे बऱ्याच वेळेस ही तारीख विचारली जाते बघा, 24 जानेवारी 1900 का रे 46 का 47 का 48 का 49 का 50 सांगा रे, 24 जानेवारी सारखं विचारतं, पण ते तारीखच माहित नसते. आणि जे घटना निर्मितीच्या रिलेटेड ज्या सगळ्या तारखा आहेत, महत्वाच्या जेवढ्या तारखा आहेत त्या सगळ्या तारखा मी एकत्र दिलेल्या आहेत कंबाईनच्या बुकमध्ये सगळ्या. त्या तारखेच्या बाहेर मला कालच्या पेपरमध्ये प्रश्न दाखवा. तुमच्याजवळ पुस्तक असेल बघा 4th एडिशन, काढून बघा. आणि 4th एडिशन कधी आले, अगोदर चालले आहेत, काढून बघायचं आणि त्यावर प्रश्न दाखवायचं कुठेही कोणत्याही परीक्षेमध्ये. म्हणून मी का सांगतो हे आवर्जून तुम्हाला, पुस्तक घ्यावं म्हणून सांगत नाही, कारण का रे तुमचा रिझल्ट गेला नाही पाहिजे, तुम्ही कंटेंट चुकीचं वाचलं नाही पाहिजे, टू द पॉइंट वाचलं पाहिजे. आणि त्यातून येत आहे, आणि मी स्वतः दिलेलं आहे, मला कॉन्फिडन्स आहे ना त्यातून येत आहे म्हणून. मी अनेक पुस्तकांचा संग्रह त्यात सोडलेला आहे, म्हणून सांगतोय ती व्यवस्थित रीतीनं करा. आणि प्रस्तावनेमध्ये काय केलं पाहिजे रे, प्रस्तावनेमध्ये बघा पहिलं प्रिएम्बल व्यवस्थित वाचून घ्या, आम्ही भारताचे लोक, प्रत्येक गोष्ट, आणि त्यामधला तो काय सिक्वेन्स आहे तो माहिती पाहिजे. संसद लोक, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, हे माहिती, याचा क्रम माहिती पाहिजे. त्यानंतर प्रस्तावना ही कुणाकडून घेण्यात आलेली आहे त्याची काय बेसिक इन्फॉर्मेशन असेल. आणि त्यावरले खटले जे आहेत, जे 3 खटले 4 खटले आहेत ते माहित पाहिजे. LIC खटला असेल,
बेरोबरीचा खटला असेल, जे काय ते खटले माहिती पाहिजे, काय प्रस्तावना भाग आहे का नाही, मग काय कायदेमंडळाचा स्रोत आहे की नाही त्याबद्दल थोडेफार, आणि प्रस्तावनेबद्दलची कमेंट्स आहेत, आणि कीवर्ड्सवर खूप कमी प्रश्न येतात, पण त्याच्यावरले अमेंडमेंट मात्र खूप फेमस आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 जे आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि कार्य एकात्मता, एकता आहे का एकात्मता, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. मग ते महत्वाचं, ते माहिती पाहिजे. आणि संघराज्य व राज्यक्षेत्र यामध्ये अगदी महत्वाचा पॉईंट म्हणजे काय रे, कलम 3 आहे. कलम 1 ते 4 आहेत, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे रे, कलम 3 आहे. सगळ्यात महत्वाचं 1 ते 4 कलमामध्ये 3 कलम महत्वाचे. एखादा नवीन राज्य निर्माण करायचं नाही तर खरे अस्तित्वात असणाऱ्या राज्याची सीमा बदलणे, नावात बदल करणं, काही फेरफार करायचा असेल, जो काही सुप्रीम अधिकार संसदेला दिलेला आहे त्या बाबतीत ते कलम आहे. ओके, ती माहिती पाहिजे. आणि संघराज्य राज्यक्षेत्रामध्ये जे वेगवेगळे दार कमिशन असतील किंवा मग काय फजलाली आयोग वगैरे असेल, ओके, आणि याच्याबद्दल थोडीफार काही इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. आणि जे काय राज्य निर्माण झालेले आहेत, म्हणजे काय 26 जानेवारी 1950 रोजी जी आपली घटना अंमलात आलेली आहे, तर त्या अंमलात आलेल्या घटनेमध्ये देखील काय रे जो 29 घटक राज्य होते ती मात्र काय रे सगळ्याच दृष्टिकोनातून ती अयोग्य रचना करण्यात आली होती. म्हणून काय रे भाषिक आधारावर मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यानंतर जी काय राज्य निर्माण झाली, आता काल ते एक प्रश्न विचारला बघा, बॉम्बे पुनर्रचना कायदा जो काय 1960चा आहे, तर त्या त्या वर्षीचा कायदा नंबर किती आहे विचारला होता. कायदा नंबर किती आहे रे, 11 आहे, 11 आहे, बरोबर ना. कायदा नंबर किती आहे, तो 11 आहे, याच्यावर विचारलं. कायदा नंबर 11 आहे. आता हे ऍक्च्युली मी एवढं बेसिक दिलं नाही, म्हणजे मी वाचलं होतं ते पूर्वी, पण ते बघितलं होतं पण दिलं नाही. कशामुळे जातं मला एवढं कशाला विचारतील, बरोबर, म्हणजे काय विचारतील सांगता येत नाही जनरली. तर लक्षात घ्या, संघराज्य राज्यक्षेत्रामध्ये कोणतं राज्य कधी निर्माण झालेलं आहे. मी रँडमली तुम्हाला काय जोड्याजोडामध्ये विचारू शकतात. गोवा कधी आहे, 87 का 85 आहे, जोड्याजोडामध्ये टाकू शकतात. ओके, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क. पहिलं मार्गदर्शक तत्वे सांगतो. मार्गदर्शक तत्वामध्ये बघा घटना दुरुस्तीनं कोणती मार्गदर्शक तत्वे टाकणार आहेत ते पहिले लक्षात घ्या, ते पहिले विचारतात. आणि मार्गदर्शक तत्वामध्ये नॉर्मली काय रे त्याचं टायटल माहिती असणं गरजेचं आहे. कलम 44 काय आहे त्याचं टायटल, कलम 40 काय आहे, ग्रामपंचायतचं संघटन, नॉर्मली त्याचे टायटल माहिती असणं गरजेचं आहे. आणि मार्गदर्शक तत्वावरली कमेंट जे काय वेगवेगळ्यांनी काय त्याच्यावर बोललेले आहेत त्याबद्दल. आणि मूलभूत कर्तव्य जे आहेत त्याची घटना दुरुस्ती मूळ घटनेत नव्हती, 42वी घटना दुरुस्तीनं टाकण्यात आलेले आहेत. ओके, मग ते काय कुठली सुवर्णसिंह समिती आहे, त्याचा सिक्वेन्स जो काय मूलभूत कर्तव्यांचा ते मात्र माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काय 10-11 मूलभूत कर्तव्य आहेत ती माहिती पाहिजे. आणि 11वा मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002ला ऍड करण्यात आलेलं आहे, ते काय त्याबद्दल थोडंफार त्या मूलभूत कर्तव्याबद्दल माहिती पाहिजे. आता मूलभूत हक्कामध्ये हिरो कोण आहे रे, जनरली कलम 19 आणि कलम 21 याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात. बघा आजपर्यंत तुम्ही काढून बघितलं असाल का नाही माहिती नाही, तर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. आणि कोणतं कलम 32 म्हणजे याचे रीट वगैरेचे आहेत, ही सगळ्यात महत्वाची कलम आहेत, अगदी महत्वाची. मग याच्या जनरली मग हे करायचं. आणि बाकीचे काय करायचं रे, त्या कलमातल्या जे काय तरतुदी आहेत, ते टायटल आहेत ती माहिती पाहिजे. कलम 14 काय कायद्यासमोर समानता, कलम 16 काय समान संधी, मग कलम काय रे 17 काय अस्पृश्य नष्ट करणे, मग काय रे 18 काय पदव्या नष्ट करणे, हे प्रत्येक माहिती पाहिजे, कीवर्ड्स किमान. ओके, मग त्याच्या रिलेटेड. आणि घटना दुरुस्ती आणि पद्धत, आणि घटना दुरुस्त्या मात्र मित्रांनो लक्षात ठेवा, यावेळेस मी कंबाईनमध्ये देखील घटना दुरुस्त्या वाढवलेल्या आहेत, पण घटना दुरुस्त्या माहिती पाहिजे म्हणजे माहिती पाहिजेच. ओके, मग महत्वाच्या घटना दुरुस्त्या विचारत गेल्या वेळेस 16वी घटना दुरुस्ती विचारलेल्या आहे. ते फॉरेस्टला पहिलं विचारलं होतं, मी पहिलेच अगोदर दिलं होतं, मेन्शन केलं होतं, ज्यांनी पुस्तक वाचलं त्यांना माहिती आहे, बरोबर. तर बघा, तर घटना दुरुस्ती पद्धत वगैरे जे काय आहे, तर त्या घटना दुरुस्ती बिल जे असेल किंवा घटना दुरुस्ती असतील वेगवेगळ्या, तेही माहिती पाहिजे. तर एवढ्या गोष्टी माहिती पाहिजे. आणि राज्यशास्त्र हे ऍड केलंय म्हणून नवीन बाबी जर बघायचं असेल तर फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, एक मी याच्यावरलं सेशन टाकतो की ज्याच्यावर त्या काय काय विचारू शकतात, की जे काय पार्टीज वगैरे जे आहेत, ओके, म्हणजे जे पक्ष वगैरे आहेत, म्हणजे महाराष्ट्रामधले जे काय म्हणजे पक्ष, राजकीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष जी काय आहेत, ओके, आता टोटल जवळजवळ किती रे 8 एक राष्ट्रीय पक्ष आहेत, 9वा राष्ट्रीय पक्ष मला वाटते आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहेत. मग यांच्याबद्दल ते स्थापना वगैरे, त्यांचं सिम्बॉल काय, थोडी नॉर्मल गोष्टी, आणि त्यांचं कधी कधी काय काय मिळालेलं आहे, थोडं त्यांचे आताचे 19चे इलेक्शन्स वगैरे आहेत, किंवा लेटेस्ट काही इलेक्शनमध्ये काही त्यांनी महाराष्ट्रामधल्या किंवा बाहेरच्या काही गोवा वगैरे, काल गोव्याचं वगैरे विचारलं, तसं रिलेटेड काही या राज्यशास्त्र ॲड केलं याच्या रिलेटेड विचारू शकतात. ओके, मग त्याच्या रिलेटेड आपण एखादा सेशन वगैरे बघू निश्चित. मग याच्या बाहेर पॉलिटीला सहजासहजी तुम्हाला काही करायची गरज नाही, निश्चिंत नाही.
ओके, तर एवढ्या गोष्टी पॉलिटी या ठिकाणी करावं लागणार आहे. बऱ्याच गोष्टी अजून याच्यामध्ये सांगू शकतो आपण, पण टाईमचं बंधन खूप आहे, त्यामुळं मला थोडंसं समोर लवकर जावं लागेल. ओके, तर बघा आता इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास. आता बघा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आधुनिक भारताचा बघा सिलेबसमध्ये काय, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा, ज्याला विशेषतः म्हणलेलं आहे त्याला भर देणारच आयोग, बरोबर. पण जर आजपर्यंतचा इतिहास बघितला तर म्हणजे इतिहासावर प्रश्न येण्याचा इतिहास म्हणतोय, बरोबर. तर बघा याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कशावर आहेत रे, तर 7 ते 8 इथं आहेत, इथं 7 ते 8 आहेत. म्हणजे याचा अर्थ कोणावरही इथं काय ये नाही, म्हणजे याचा अर्थ बऱ्यापैकी प्रश्न दोन्हीवर विचारले जातात. मग सगळ्यात महत्वाचा पॉईंट कुठे आहे, तर इथं विचारला जातात, समाज सुधारकावर विचारले जातात. जास्तीत जास्त प्रश्न समाज सुधारकावर विचारले जातात. त्यातल्या त्यात समाज सुधारक कोणत्या विचारतात रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विचारतात. त्यानंतर काय रे, राजश्री शाहू महाराज असतील, धोंडो केशव कर्वेजी असतील, किंवा मग काय महात्मा फुले असतील, त्यांच्यावर प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. आणि त्यानंतर स्त्री समाज सुधारक असतील तर त्यामध्ये काय रे, सावित्रीबाई फुले असतील, किंवा मग पंडिता रमाबाई असतील, किंवा रमाबाई रानडे असतील, किंवा रखमाबाई राऊत असतील. हे मात्र चांगलं परफेक्ट करा. मी म्हणत नाही की इतर समाज सुधारक करू नका, इतरही करा, पण यांना जास्तीत जास्त महत्व द्या. ओके, यांच्यावर जास्त प्रश्न असतात, इथं मात्र ते कव्हर केलंच पाहिजे अगदी डिटेलमध्ये. आता काल प्रश्न विचारला होता की महात्मा फुले यांच्या पहिल्या शाळेमधली विद्यार्थिनी कोणती होती, असा प्रश्न विचारला होता, बरोबर ना. म्हणजे ते डिटेलमध्ये कोणतेही प्रश्न काय विचारू शकतात, आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. म्हणून समाज सुधारक अगदी डिटेलमध्ये करणं या ठिकाणी गरजेचं आहे. किमान 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी विचारली जातातच. ओके, त्यानंतर 1857चा पूर्वीचा उठाव, याच्यामध्ये जनरली बघा रामोशी असतील, जे रामोशांचे उठाव वगैरे जे आहेत ते याच्या रिलेटेड इथे जास्त विचारतात. उमाजी नाईक वगैरे ते इथं मात्र प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात. म्हणजे 1857च्या पूर्वी ज्यांनी काय ब्रिटिशच्या विरुद्ध ज्यांनी चळवळ केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, तिथं विचारली जातात. आणि 1857चा उठाव व महाराष्ट्र, मग 1857 मध्ये जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये उठाव झालेले आहेत आणि त्या उठावाचं नेतृत्व कोणी केले, आणि खरे उठाव महाराष्ट्रामध्ये ते उठाव झालेले आहे. मी एक टेबल दिलाय, तेवढं जरी केलात बघा मागच्या 2-3 वर्षामध्ये त्या टेबलच्या बाहेर प्रश्न जात नाही. मग ते पहिलं व्यवस्थित करायचं. आणि भारताचा देखील 1857चा उठाव आणि भारत याच्या रिलेटेडही माहिती असणं गरजेचं आहे. 1857चा उठाव, त्याच्यावरली पुस्तकं, 1857च्या उठावावरली कमेंट बघा. 1857चा उठावाला स्वतंत्र उठाव कोणी म्हणलेला आहे, असं बरेच विचारलंय. म्हणजे भारतीयांना सोडून कोणी म्हणले, डिझरायली, याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. किंवा मग काय रे 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले त्याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे, की जे की 1858चा कायदा वगैरे असेल वगैरे. ओके, राणीचा जाहीरनामा वगैरे असेल. आणि क्रांतिकारक चळवळ याच्याही अगोदर बघा, याला सोडला तर सगळ्याधिक प्रश्न इथं आहेत बघा. आता सध्या कामगार चळवळ फिक्स प्रश्न आहे 1, आणि शेतकरी चळवळ 1 प्रश्न फिक्स आहे. 1 किंवा 2 प्रश्न इथंही, 1 किंवा 2 प्रश्न फिक्स आहेत. आणि इथं 3 प्रश्न, म्हणजे 4-5 प्रश्न तर इथं झाले की रे महाराष्ट्रावर. ओके, आणि या दोन्हीपैकी 1 प्रश्न फिक्स असतो. 5 धरला तर 6 प्रश्न, इथं 1 येतो 7, आणि उरलेले यापैकी 1 प्रश्न असतो. महाराष्ट्राची वृत्तपत्र, राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्राचं योगदान, म्हणजे असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, किंवा करे चले जाव चळवळ असेल. ओके, त्याच्या रिलेटेड 1 प्रश्न विचारला जातो. आणि धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी म्हणजे काय रे, धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे काय, हिंदू धर्मांतर्गत सुधारणा चळवळी म्हणजे कोणकोणते आहेत रे, सत्यशोधक चळवळ असेल, जे सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल महाराष्ट्रामध्ये, परमहंस सभा असेल, मानव धर्म सभा असेल, मग त्या रिलेटेड प्रश्न विचारतात. आणि करे सामाजिक धार्मिक सुधारणा जे काही वेगवेगळे झालेले आहेत सामाजिक सुधारणा चळवळी महाराष्ट्रामध्ये, काय रे सतीबंदी चळवळीच्या विरोधात कोणी लढा दिलेला असेल, किंवा मग काय विधवा पुनर्विवाह कायद्याच्या रिलेटेड असेल, तर त्या रिलेटेड मात्र इथं प्रश्न विचारले जातात. लक्षात, एवढ्या गोष्टी या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, आणि याच्याच अभ्यासाच्या रिलेटेडच आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या स्वरूपात आपलं काय रे एक नरवाडे सरांचं पुस्तकही आलेलं आहे बघा, आणि छान त्यांनी कार्य केले. ओके, मी स्वतः ते वाचलेलं आहे. ओके, तर हे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सिलेबसनुसार निर्माण करण्यात आलेला आहे, ते घेऊ शकता तुम्ही बघा. तर कुठं आलो रे आपण या ठिकाणी. पण एवढं महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला करावा लागणार आहे. याच टॉपिकवर फोकस करा, मग नंतर तुम्ही काय गावभर करायचं तर करा, पण तुम्हाला हे टॉपिक करणं मात्र मस्ट आहे. हे टॉपिक नाही केलात तर मात्र मी सांगू शकणार नाही की रिझल्ट येईल. हे खूप महत्वाचे आहे. ओके, त्यानंतर काय रे भारताच्या इतिहासामध्ये बघा अगदी महत्वाचं सध्या खूप प्रश्न ज्यावर विचारले चाललेले आहेत, आणि हा खूप महत्वाचा जो काय टॉपिक आहे, मग काय म्हणजे मी सांगतोय बरं का, खूप महत्वाचा आहे, हे कर.
तरी ते काय करते, काही सांगते रे आप्पा हातनुरे, उगं कशाला काय करायचंय आपल्याला, काय आपलं लक्षात येते का रे असं काय पण वाचलं तर कुठं पण. मग कोणताही प्रश्न नाही नाही तिथं पण आयोगात पण तुला असंच, तू असंच म्हण मग काय की असं कसं लक्षात येतं रे, पहिल्या टॉपिकवर काय घटना निर्मितीवरच प्रश्न असला पाहिजे, दुसरा काय असला पाहिजे, प्रस्तावनेवरच असला पाहिजे, तुझ्या सिक्वेन्सनुसारच प्रश्न येणार आहेत. अरे असं का करतोय बाबा, म्हणजे मी जी मेंटॅलिटी चेंज करणार आहे, परीक्षेसाठी मेंटॅलिटी चेंज केलीच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस मी बदल करत असतो बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये माझे काढून बघा, नोट्स एवढं अपडेट करणारं कोणीच नसेल जेवढं मी अपडेट करतो प्रत्येक गोष्ट. पण ते का की बाबा त्याच्या ओरिएंटेड काय रे, जशी बदल आयोग करतंय तशा पद्धतीने आपण बदल केले पाहिजे, निश्चिंत यशापर्यंत आपण जातो निश्चिंत. ओके, म्हणून बघा भारताच्या इतिहासामध्ये काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं ब्रिटिशांचं आर्थिक धोरण महत्वाचं आहे. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण खूप महत्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर सध्या खूप प्रश्न विचारली चाललेली आहेत. ब्रिटिशांचं आर्थिक धोरण यावर खूप भर आपल्या नोट्समध्ये मी दिलेला आहे. ओके, येणाऱ्या नोट्समध्ये. आणि याच्यावर तुम्ही काढूनही बघा, जे 7 ते 8 प्रश्न येतात याच्यावरली किमान बघा 2 ते 3 प्रश्न इथंच विचारले चाललेले आहेत. सध्या 2 कधी 3ही प्रश्न या ठिकाणी विचारले चाललेले आहेत ब्रिटिशांचं आर्थिक धोरण. मग त्यामध्ये काही विचारतील ब्रिटिशांनी बाबा काय रे, हे व्यापारी पिकं विचारतील, किंवा मग काय ब्रिटिशांनी रेल्वे का सुरू केली बाबा त्या रिलेटेड, रेल्वे काय त्या रिलेटेड विचारतील, संसाधनाच्या रिलेटेड विचारतील, किंवा मग काय ब्रिटिशांनी जी काय मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून काय संपत्तीची लूट केलेली आहे, मग ते काय वेगवेगळे सिद्धांत असतील, मग कोणी कोणी मांडले, दादाभाई नौरोजी यांनी मांडलेले असतील, म्हणजे काय आर.सी. दत्त यांचं असेल, अनेक जणांचे जे काय खंड सिद्धांत आहेत त्यावरही प्रश्न विचारू शकतात यामध्ये ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाअंतर्गत. त्यानंतर मग काय रे, ब्रिटिशांच्या याच्यामध्ये बाकी काय विचारतील रे, काँग्रेसची स्थापना बघा महत्वाचं आहे, काँग्रेस पूर्व संघटना, आणि त्यानंतर काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशन काँग्रेसचे, याच्यावर फिक्सली प्रश्न असतो म्हणजे असतो, 1 किंवा 2 प्रश्न असतो म्हणजे असतातच. ओके, काँग्रेस पूर्व संघटना, जे काँग्रेसच्या अगोदर ज्या वेगवेगळ्या संघटना स्थापन झालेल्या आहेत त्या संघटना, आणि काय रे, आणि काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसची वेगळी अधिवेशनं जी काय आहेत त्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. आणि त्यानंतर म्हणलात तर काय रे, क्रांतिकारक असतील, इथं जनरली बघा आदिवासी चळवळ जास्त विचारतात, भारताच्या रिलेटेड आदिवासी चळवळीवर प्रश्न असतात. आणि राष्ट्रीय चळवळ जे आता जनरली बघा, राष्ट्रीय चळवळ खूप प्रश्न कमी येतात. पूर्वी यायची असहकार चळवळ जास्त, सविनय कायदेभंगावर, पण आता सध्या नाही. पण राष्ट्रीय चळवळ म्हणजे सगळं धरा, म्हणजे कशाची, काँग्रेसच्या स्थापनेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत एखादा प्रश्न येईल. इथं मात्र एक प्रश्न फिक्स असतो, इथं आला तर येतो किंवा नाही तर मग शून्य. मी काय म्हणतोय, इथं 1, इथं 2 धरा, 3, 4, ओके, हे 4 धरा, आणि हे 5, आणि हा 6, आणि त्याच्यानंतर विचारतात का रे, काँग्रेस का सॉरी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीवर 1 किंवा 2 प्रश्न येतात, एक आला समजा. आणि त्याच्यानंतर मात्र काय रे, तर याचाच एक भाग आहे महसूल धोरण, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, आणि काय रे कायदे. याच्या रिलेटेड 1 किंवा 2 प्रश्न असतात म्हणजे असतात. एवढेच टॉपिक केलात तर याच्या बाहेर वेगळं करण्याची गरज पडत नाही, याची शाश्वती मी देतो. निश्चिंत हे व्यवस्थित करावं लागणार. याचं मायक्रो अनालिसिस वाटलंच तर प्रत्येक विषयाचं मी वेगवेगळं घेत जाईल. ओके, आपला टाइम कमी असल्यामुळं मी थोडंसं स्पीडली जातोय. तर प्रत्येक विषय मी पूर्वी जसं टाकलेलं आहे तसं प्रत्येक विषय इन डिटेलमध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न निश्चिंत करू. ओके, बघा अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी सिलेबसमध्ये काय दिले बघा, अर्थव्यवस्थेच्या भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय विचारतात आपल्याला माहिती आहे, जीडीपी, जीएनपी, जी काही कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्यानंतर काय विचारतात रे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती ज्या आहेत, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत असेल, किंवा अजून काय विचारतात, राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल त्यावर रिलेटेड प्रश्न विचारतात. म्हणजे जे काय राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये जे काय आहेत त्या गोष्टीवर यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर ॲग्रिकल्चर, शेती रिलेटेड प्रश्न असतील, उद्योगाच्या रिलेटेड असेल एखादा प्रश्न येतो, परकीय व्यापारावर फिक्सली एक प्रश्न असतो, FDI असेल, किंवा मग काय वस्तू व्यापार किंवा सेवा व्यापारावर प्रश्न येऊ शकतो. बँकिंगवर 1 किंवा 2 प्रश्न असतात बघा, लोकसंख्येवर 1 किंवा 2 प्रश्न असतात फिक्सली. दारिद्र्य आणि बेरोजगारीवर आला तर 1 प्रश्न येतो. राजकोषीय नीती आणि अर्थसंकल्प आणि लेखा परीक्षण इथं 4 किंवा 5 प्रश्न येतात.
तेच टॉपिक आहेत. पब्लिक फायनान्स व्यवस्थित करावं लागणार आहे. पब्लिक फायनान्स त्यानंतर काय रे कर संरचना टॅक्सेशन असेल किंवा काय रे भारतीय अर्थव्यवस्था, मग क्षेत्रीय कल जे काय मी याच्या अगोदर याच्यावर लेक्चर टाकलं आहे, पण मी सेपरेट इकॉनॉमिक्सचा लेक्चर घेतो की ज्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये काय केलं पाहिजे यासाठी. कारण आता आपला बराच वेळ होतोय म्हणून थोडंसं मी स्पीडली जातोय. फक्त तुम्हाला टॉपिकची तरी ओळख किमान करून देतोय. पब्लिक फायनान्स, त्यानंतर कर संरचना टॅक्सेशन, त्यानंतर कार्य भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय कल. मग कार्य क्षेत्रीय कल म्हणजे 1950चं कृषी क्षेत्रामध्ये प्रमाण किती होतं GDP मध्ये आणि रोजगारात प्रमाण किती, या दोन गोष्टीमध्ये प्रमाण बघितलं पाहिजे. उद्योग, सेवा आणि कार्य कृषी क्षेत्राचं, कृषी व संलग्न क्षेत्राचं. मग कार्य मग 50ची बघायची, 1991ची आकडेवारी बघायची आणि सध्याची आकडेवारी बघायची. याच्या बाहेर प्रश्न जात नाही. ओके. आणि बँकिंग असेल RBI सह, आणि लोकसंख्येवर जनरली धोरणं करा, टप्पे करा. लोकसंख्येची धोरण 2च आहे, 76 धोरण, 2000चं धोरण. ओके. आणि त्यात पण काय केलं पाहिजे मी निश्चित सांगतो, अगदी स्पष्ट. ओके. आणि काय रे लोकसंख्याचे सिद्धांत, नार्वेस्टाईनवर याच्यावर प्रश्न विचारला, लोकसभा संक्रमणाचा सिद्धांत कोणी मांडलाय? ओके, प्रश्न विचारलाय. बघा, मानव विकास निर्देशांक HDR रिपोर्ट जो आहे, मानव विकास अहवाल, त्याच्यातला मानव विकास निर्देशांक महत्वाचा आहे. ISDI, GDI, GI त्यावर पण प्रश्न विचारतात, पण हे महत्वाचं आहे. ओके. सगळ्यात जास्त महत्वाचं हे आहे बघा, याच्यावर प्रश्न म्हणजे जे टॉपिक मी देतो इथं त्याला जास्त फोकस करा. ओके. दारिद्र्य आणि बेरोजगारी, जनरली दारिद्र्याच्या जे काही समित्या आहेत, रंगराजन समिती असेल किंवा मग तेंडुलकर समिती अगदी महत्वाची आहे, आणि त्याचे कन्सेप्ट काय असतील त्या गोष्टी, आणि लकडावाला कमिटी असेल, या 2-3 कमिट्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारली जातात. बेरोजगारीचे कार्य, बेरोजगारीच्या प्रकारावर जनरली प्रश्न विचारला जातो. परकीय व्यापारामध्ये आता सांगितलं तुम्हाला संरचना, दिशा जी काय, तर त्या गोष्टी माहिती असणं गरजेचं. त्यातला पहिले दोन तीन माहिती असले तरी चालते. जिथं स्ट्रक्चर चेंज होते तिथं मात्र करे लक्षात ठेवावं लागणार आहे आकडेवारी. योजना, स्कीम्स जनरली ग्रामीण, शहरी आणि स्त्री सक्षमीकरणाच्या जे काही योजना आहेत आणि समायोजनाच्या इन्क्लुजन, सोशल इन्क्लुजन किंवा इकॉनॉमिकल इन्क्लुजन आहे, त्याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. ग्रामीण जसं मनरेगावर जास्त विचारतात, ग्रामीणवर वगैरे, शहरीच्या योजना, स्त्री सक्षमीकरणाच्या योजना, याच्या रिलेटेड जनरली काय रे प्रश्न 1 किंवा 2 विचारले जातात. राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं मी तुम्हाला आता काय, पंचवार्षिक योजना, आता खूप जास्त पंचवार्षिक योजनेमध्ये डीपली जायचा प्रयत्न करू नका. काय पंचवार्षिक योजनेचा उद्देश काय थोडंफार, आणि पंचवार्षिक योजनेमध्ये जास्त काय करायचं, 8 ते 12 या योजनेवर जास्त भर द्यायचं जनरली. बाकी योजनेचं मग काय रे बेसिकली माहिती असेल तरी चालतंय. शेती आणि उद्योग, म्हणजे उद्योगामध्ये काय रे साखर उद्योग, जे काय उद्योग आहेत वेगवेगळे, तर ते उद्योग कुठं आहेत आणि त्या उद्योगाचं काय, आता जसं महाराष्ट्राचं काय रे औद्योगिक धोरण असेल 2019चं, त्याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. तर एवढ्या गोष्टी म्हणजे एवढे टॉपिक या भारतीय अर्थव्यवस्थेचे मात्र करणं गरजेचं आहे. याचा अगदी डिटेल बघा, बऱ्याच जणांना इकॉनॉमिक्स जड जाते, पण इकॉनॉमिक्स मात्र स्पेशल सेशन 2 जे आहे ते आपण 2, 3, 4 जे काय आहेत ते टॉपिक वाईज असणार आहेत, ते अगदी डिटेलमध्ये असणार आहेत. मग या लेक्चरमध्ये माझा उद्देश काय, किमान तुम्हाला टॉपिक तरी कळावे की कोणत्या टॉपिकवर आपण अभ्यास केला पाहिजे, हा उद्देश आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये बघा त्यांनी सिलेबस काय दिले, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरं, नद्या, उद्योगधंदे, याच्यावर बघा. इथं मात्र महाराष्ट्राच्या भूगोल, जर भूगोल हा टॉपिक जर समजा आपण भूगोल हा विषय घेतला तर त्यामध्ये जनरली महाराष्ट्र आणि इंडिया आपण असं काय करतो 2 भाग केले, तर जनरली प्रश्न महाराष्ट्रावर आतापर्यंत 10-11 प्रश्न किंवा 9-10-11 याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत जनरली. ओके. आणि इथं जर बघितला तर 6, 5 किंवा 4 अशी प्रश्न आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय रे, दुप्पट प्रश्न महाराष्ट्राच्या याच्यावर आहेत. ओके. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न महाराष्ट्रावर आहेत. मग महाराष्ट्राच्या मध्ये कोणकोणते टॉपिक महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा प्राकृतिक भूगोल आहे, ते म्हणजे राजकीय सोबत येतोच तो प्राकृतिक. त्यानंतर लोकसंख्या आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यावर लोकसंख्येवर असा कुठलाच पेपर नाही ज्याच्यामध्ये किमान 2 ते 3 प्रश्न येत नाहीत. मग प्राकृतिक आणि राजकीयवर 3 किंवा 4 प्रश्न येतात. म्हणजे याचा अर्थ 50% जे आहे ते इथंच विचारलं ते या 2 टॉपिकवर. तुम्ही बघा काढून, आजपर्यंत कुठलाही पेपर काढून बघा, प्राकृतिकमध्ये काय येतात रे, घाट असेल किंवा काय रे नद्या, घाट असतील, डोंगररांगा असतील, धबधबे असतील, ओके, शिखरं असतील, त्यांचा क्रम, त्यांच्या घाटांचा काय रे क्रम जो आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम, किंवा मग घाट कुठून कुठं जाते त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातील. किंवा मग काय रे प्राकृतिक विभाग, त्याच्या रिलेटेड प्रश्न
या प्राकृतिक विभागामध्ये विचारतात. राजकीय भूगोलामध्ये आपल्याला माहिती आहे की मग काय विभागाचा क्षेत्रफळानुसार क्रम असतील किंवा तालुक्यानुसार क्रम असेल असे विचारतात, किंवा एखाद्या विभागामध्ये काय सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, किंवा मग काय जिल्ह्याचा क्रम क्षेत्रफळानुसार क्रम लावा, किंवा रँडमली जिल्हे देऊन त्याचा क्षेत्रफळाचा क्रम लावा विचारू शकतात, किंवा मग काय रे तालुक्यानुसार क्रम लावा, किंवा त्या एखादा जिल्हा आणि त्याच्या जिल्ह्याला किती जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे अशी प्रश्न या राजकीय भूगोलाच्या रिलेटेड विचारू शकतात. लोकसंख्येमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक एक पॉईंट घ्यायचा, त्या पॉईंटचे काय ते पॉईंटचं 2001ची लोकसंख्या 2011ची, समजा लिंग गुणोत्तर, तर 2001चं लिंग गुणोत्तर काय आहे, 2011चं लिंग गुणोत्तर काय आहे, लिंग गुणोत्तरामध्ये पहिले 5 शेवटचे 5 एवढे तरी किमान माहिती पाहिजे, आपण इलिमिनेट करू शकतो पर्याय. बाकी त्यामध्ये सोबत काय करायचं, उपराजधानी म्हणून नागपूर घ्यायचं, आणि काय आदिवासी जिल्हा म्हणून काय नंदुरबार घ्यायचं, थोडंफार म्हणजे यांची माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आणि वनामध्ये काय वनांचे प्रकारावर प्रश्न विचारतात. वनांमध्ये फक्त 2-3च गोष्टी लक्षात ठेवा. वनाच्या प्रकारावर विचारतात. कुठली वनाचे प्रकार, की उष्णकटिबंधीय वनं असतील, उपोष्णकटिबंधीय वनं असतील, किंवा काटेरी वनं असतील, ओके, किंवा शुष्क वनं असतील, किंवा आर्द्र वनं असतील. म्हणजे या वनामध्ये काय करायचं, मग वनाच्या प्रकारामध्ये ते कुठं आढळतात, त्यांना प्रजनन किती लागते, आणि कुठले त्याच्यामध्ये वनस्पती आढळतात, एवढ्याच. याच्या पलीकडे प्रश्न आजपर्यंत गेला जाणारही नाही. आणि वनांचे जे काय आहे बघा, आणि वनांचं म्हणतोय तर वनामध्ये दुसरं काय विचारतील रे, अभयारण्य. मग ते अभयारण्यामध्ये जास्त प्रश्न काय विचारू शकतात, की ते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता राधानगरी अभयारण्य कुठे आहे, कोल्हापूरमध्ये. यावल अभयारण्य कुठे आहे रे, जळगावमध्ये. मग ते अभयारण्य कुठे आहे याच्यावरच जवळजवळ अभयारण्यावरले 80 ते 90% प्रश्न याच्यावरच आहेत. मग बाकी दुसरा प्रश्न काय विचारतात अभयारण्यावर, ते कशासाठी प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ काय रे, एखादा माळठोक अभयारण्य आहे, माळढोक अभयारण्य कायसाठी आहे रे, कोणत्या पक्षासाठी, त्याला नानज अभयारण्य म्हणतात. मग कोणासाठी प्रश्न आहे, माळढोक पक्षासाठी. म्हणजे किंवा मग राधानगरी अभयारण्य कायसाठी आहे, गव्यासाठी प्रसिद्ध आहे. मग असे प्रश्न विचारतात. किंवा त्याचं वैशिष्ट्य, महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य कोणतं आहे, म्हणजे एखादं वैशिष्ट्य असेल, महाराष्ट्राचा भरतपूर म्हणून कोणाला ओळखला ते, नांदूर मधमेश्वर, असंही प्रश्न विचारू शकतात. मग राष्ट्रीय उद्यानं असतील, मग राष्ट्रीय उद्यानाच्या रिलेटेड एखाद्या वैशिष्ट्यावर, किंवा जनरल 99 तुम्हाला सांगतो 80 ते 90% प्रश्न कशावर असतात रे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे, राष्ट्रीय उद्यान असेल किंवा व्याघ्र प्रकल्प असतील. ओके. आणि वनांचा उपयोग काय, मग खैरापासून काय बनवतो आपण, कात, याच्या रिलेटेड प्रश्न त्या ठिकाणी विचारली जातात. हवामान, मग हवामानमध्ये ते करे हिवाळ्या हवामानाची स्थिती असेल, किंवा पावसाळ्या हवामानाची स्थिती असेल, किंवा उन्हाळ्या हवामानाची स्थिती असेल, किंवा मग काय वळवाचा पाऊस वगैरे असेल, मान्सून परतीचा काळ असेल, किंवा मान्सूनची निर्मिती असेल, या रिलेटेड हवामानमध्ये विचारतात. किंवा त्रिवार्धीचा काय असेल, तर कोकणचा असेल तर हे काय त्याच्या रिलेटेड एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि पावसाचं वितरण वगैरे असेल तर त्यावर प्रश्न या हवामान या टॉपिकमध्ये विचारलं जाते. ओके. त्यानंतर नदी प्रणाली, आपला माहिती आहे नदी प्रणालीमध्ये गोदावरी असेल, भीमा असेल, जनरली गोदावरी. इथं मात्र काय बघावं लागतो जास्त, तर उपनद्या, त्यांचा उगम, आणि काय रे क्षेत्र जे काय आहे त्यावर रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. आणि ऊर्जा साधन संपत्ती या रिलेटेडमध्ये आपल्याला माहिती आहे, ऊर्जा साधन संपत्तीमध्ये काय रे औष्णिक आणि काय जलविद्युत असेल, पवन विद्युत असेल, सौर ऊर्जा असेल, इथं औष्णिक विद्युतमध्ये ते मात्र बघितलं पाहिजे. खनिज संपत्तीमध्ये काही नाही बघ, खनिज संपत्तीमध्ये प्रत्येक खनिज तेच आढळते किती, म्हणजे साठे किती आहेत बाबा, मॅग्नीजचे 40%. मग ते मॅग्नीजचं कुठं आढळते, महत्व, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके. त्याचा उपयोग, एवढा टेबल जर व्यवस्थित केला तर याच्यावरला प्रश्न प्रत्येक सुटतो बघा. आपला माहित आहे की बेसाल्ट खडकामध्ये कुठलेही कार्य खनिज जनरली आढळत नाहीत. मग आढळणार कुठं, कोकण आणि विदर्भ. आणि तुमचे 50% पर्याय त्यांनी काय मधलंच देतात, आणि ते तुम्ही इलिमिनेट करू शकता इझिली. ओके. आणि वाहतूक आणि दळणवळण याच्या रिलेटेड करावं लागणार आहे. आणि उद्योग, कृषी आणि जलसिंचन आणि पर्यटन, मृदा, हे एवढी टॉपिक्स जे आहेत याच्या रिलेटेड महाराष्ट्राच्या भूगोलाच्या रिलेटेड करायचं आहे. भारताच्या भूगोलमध्ये जर म्हणलात तर भारताच्या भूगोलला फक्त 3च गोष्टी लक्षात ठेवायचं. एक, भारताचा भूगोल काय रे, भारताचा प्राकृतिक भूगोल आहे तो करायचा आहे. मग प्राकृतिक भूगोलासाठी उत्तम सोर्स 10चं जे काय ओल्ड काय रे जॉग्राफीचं पुस्तक आहे तेवढं करायचं आहे. आणि सोबत मग लोकसंख्या, सामाजिक भूगोल ज्याला म्हणतो आपण, तर लोकसंख्या प्रॉपरली करायची आहे. आणि तिसरी गोष्ट आर्थिक भूगोल जो आहे, तर आर्थिक भूगोलामध्ये काय दुसरं करायचं नसून काय रे ॲग्रिकल्चर रिलेटेड असेल, किंवा मग काय रे खनिज संपत्ती असेल, किंवा मग काय रे वाहतूक दळणवळण रिलेटेड असेल आर्थिक भूगोलामध्ये, किंवा मासेमारी असेल, किंवा पशुधन असेल, याच्या रिलेटेड काय कृषी रिलेटेड काय एका तागाचं उत्पादन किंवा कायचं, तसं या आर्थिक भूगोलाअंतर्गत प्रश्न विचारला जातो भारताचा. आलं लक्षात. एवढ्या गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. सामान्य विज्ञान, तर बघा सामान्य विज्ञानमध्ये सामान्य विज्ञान जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र.
तर जीवशास्त्रामध्ये जनरली वर्गीकरणमध्ये बघा, सजीवांचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतीचं वर्गीकरण. आणि वनस्पतीचं वर्गीकरण म्हणण्यापेक्षा बॉटनीचा अभ्यास करा व्यवस्थित. ओके, बॉटनी रिलेटेड जे काय, मग याच्यामध्ये उत्तम सोर्स काय रे, तुम्ही जनरली स्टेट बोर्ड हे काय आहेत तर तुमच्यासाठी उत्तम सोर्स आहेत. सोबत तुम्हाला करता आलं तर NCERT करा. ओके, नाहीतर मग काही गरज नाही. आणि रोग डिसीज असतील किंवा ग्रंथी संप्रेरक विक्रिया असतील, ओके, हार्मोन्स वगैरे जे काय एन्झाईम वगैरे असतील, ओके, आणि न्यूट्रिशन हा टॉपिक असेल, किंवा बघा क्लासिफिकेशन वगैरे जे काय आहेत, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन असेल, ओके, आणि हे लाईट, इलेक्ट्रिसिटी वगैरे असेल. मग हे तुम्हाला प्रकाश, ध्वनी, किरणोत्सारिता आणि विद्युतधारा हे भौतिकशास्त्रामधले एवढे टॉपिक करायचे आहेत. रसायनशास्त्रामध्ये आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबल व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि द्रव्याचं स्वरूप, धातू, अधातू आणि कार्बनची संयुगे, ओके, म्हणजे ही जी महत्त्वाची टॉपिक आहेत याला तुम्हाला फोकस करायचं आहे. लक्षात. चालू घडामोडीमध्ये मात्र आजपर्यंतचे पेपर जर काढून बघितलात कंबाईनचे तर पुरस्कारावर प्रश्न किमान 1 किंवा 2 आहेच बघा. ओके, त्यानंतर अंतराळ आणि तंत्रज्ञानावर 1 किंवा 2 प्रश्न आहे म्हणजे आहेच. व्यक्तिविशेषवर 2 किंवा 3 प्रश्न आहेत, काढून बघा तुम्ही. योजनावर किमान 1 किंवा 2 प्रश्न आहे. आणि पहिलं विचारणारं असं 1 आहे किंवा 2 आहे, ओके, याच्यावर आहेच. आणि क्रीडा घडामोडीवर कधी आला तर 1 येतो, कधी 3 पण येतात, कधी 2 पण येतात. ओके, म्हणून हे एवढे जरी केलात, एवढेच पॉईंट जरी केलात तरी जवळजवळ बघा, याला मी पॉलिटिकल दिलं नाही, राजकीय घडामोडी दिल्या नाहीत. राजकीय घडामोडी तुम्हाला माहिती आहे, एखादा कायदा विचारतात किंवा अमेंडमेंट झालं तर विचारतात किंवा नेमणुका विचारतात राजकीय घडामोडीमध्ये. हे जर व्यवस्थित केलात तर जवळजवळ 8 ते 10 प्रश्न तुमचे करे कव्हर होतील. मग याच्यामध्ये आपण चालू घडामोडी घेणार आहात का तुम्ही सर, तर मी करे फेब्रुवारी एंडिंगपासून म्हणजे मार्चच जरा, मार्चपासून मात्र वर्षभराचं करंट आपल्या यूट्यूब चॅनलवर घेणार आहे. ओके, सध्या काय रे, ज्यांना हे सगळं जे काय विषय जे आता सांगितलेत ते विषय करायचे असतील, फक्त ज्या विद्यार्थ्यांनी बघा, जे जुने विद्यार्थी आहेत, मी जे सरळ स्पष्ट बोलतोय, जुन्या विद्यार्थ्यांसाठी प्रायोरिटी बेस्ड टीचिंग बॅच 2, याच्या अगोदर आपण बॅच नंबर 1 घेतलेली आहे, आता बॅच नंबर 2 आपली होणार आहे. ओके, मी सरते शेवटी का सांगतो, सुरुवातीला सांगू शकलो असतो, का सांगितलं नाही. ज्यांना खरंच करायचं आहे त्यांनी ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील. ओके, म्हणजे माझा हा प्रामाणिक उद्देश असतो. तर बघा, तर या बॅचचा फायदा काय की मागच्या बॅचची जी विद्यार्थी केली आहे ते तुम्हाला सांगतील की ह्या बॅचमध्ये प्रायोरिटी बॅच टीचिंग बॅच जी आहे ती ओल्ड स्टुडंटसाठी आहे. कोणासाठी आहे रे, न्यू स्टुडंटनी जॉईन करूच नाही. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काही फायदा नाही यासाठी जॉईन करून. पहिलं स्पष्ट सांगतोय, निगेटिव्ह गोष्टी पहिलं सांगतोय तुम्हाला. फक्त कुणी केलं पाहिजे, जी विद्यार्थी का रे जुने आहेत त्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच लावली पाहिजे. आणि ही जास्तीत जास्त 70 ते 75 दिवसाची बॅच आहे. ही याचं फीस 3000 रुपये आहे फक्त, सगळ्या विषयाची मिळून. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी. मी तर म्हणतो पहिली दुसरीच्या विद्यार्थ्याचंही नसेल, बरोबर. का कमी ठेवतो रे आपण ही, की सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेतला आला पाहिजे. आणि विशेषतः ही बॅच केवळ आणि केवळ का रे 1 फेब्रुवारी दिले बघा, 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी फक्त 15 दिवसच ॲडमिशन असतात. ओके, 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंतच ॲडमिशन ओपन असतील. याच्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन दिलं जाणार नाही, बरोबर ना. कोणत्याही विद्यार्थ्याला याच्या अगोदरच्याही बॅचला मिळालेलं नाही, नंतरही मिळणार नाही. हे तुमचं सत्य आहे. हे कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा प्रायोरिटी बॅचमध्ये, कारण ही बॅच याच्यावर मॅक्सिमम लाईव्ह होतात. त्यामुळं या बॅचच्या विद्यार्थ्यांनी, आणि सगळी जी काय व्हिडिओ आहेत ते अगदी डिटेलमध्ये आपण काय घेत नाही इथं. तर ही रिव्हिजन बॅच आहे सगळ्यात महत्त्वाचं. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे थोडाफार आणि ज्यांना माझ्यासोबत रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की बाबा कुठलं पॉईंट प्रश्न विचारणार आहे तो पॉईंट आपण शिकवत नाही, तो घेणार, पण ते कसं असणार आहे थोडंसं ज्याला आपण फास्ट ट्रॅक बॅच म्हणतो त्या स्वरूपात हे असणार आहे. ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे त्यांनी ही बॅच नक्कीच जॉईन करू शकता. कंबाईन प्री गट ब गट क याच्यामध्ये 11 ते 22 पर्यंतची जेवढी काही प्रश्न आहेत ती मात्र 8 ऑक्टोबर किंवा 5 नोव्हेंबरपर्यंतचे काही क्वेश्चन वगैरे सगळे घेतले जातील. ही रिव्हिजन बॅच आहे, लक्षात घ्या. ओके, तर ही प्रायोरिटी बेस्ड टीचिंग बॅच तुम्ही करू शकता. आता ही टार्गेट कंबाईन प्री बॅच जी आहे 2023 ज्यांना करायचं आहे त्यांनी आता ती चालू पण आहे. आणि फाउंडेशन बॅच जी काय कंबाईन ऑनलाईन फाउंडेशन बॅच 10 जी आहे ही 2024साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मी स्पष्ट मेन्शन करतो पहिल्या अगोदर. ओके, ज्यांना लावायचं त्यांनी लावा, नाही तर नका लावू. जे आत्ता करतायत त्यांनी नका लावू, पण ज्यांनी 2024साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी. कारण याच्यामध्ये जवळजवळ 1000 लेक्चर आहेत, 1038 लेक्चर असतील फाउंडेशन बॅचमध्ये, बरोबर ना. 1000च्या वर आहेत ना सर. हां, म्हणून म्हणतोय की ज्यांना हे बॅच करायची असेल फाउंडेशन, ज्यांचं अगदी खूप वीक आहे, त्यांनी आता ग्रॅज्युएशनला वगैरे आहेत किंवा काय असेल, तर त्या विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की यार आपण करणं गरजेचं आहे तर मात्र ही बॅच फाउंडेशन बॅच आपण तुम्ही करू शकता. ओके,
तर आपलं हे लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनचं यूट्यूब चॅनल आहे आणि लोकसेवा अकॅडमीचं एक आहे टेलिग्राम चॅनल आहे, लोकसेवा अकॅडमी पुणे फेसबुक पेज आहे. लोकसेवा अकॅडमी बघा, हे काय आपलं जास्त काही कळत नाही मला, म्हणजे जास्त स्पष्ट सांगतो, मला याच्यातलं काय जास्त कळत नाही, मी जास्त विचार करत बी नाही. तर लोकसेवा अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे याचा मी विशेष उल्लेख करतो. का तर याच्यावर आपण डेली, की तुम्ही सकाळी उठलं पाहिजे का, उठलात का रे, मी एवढ्या गोष्टीपासून सांगत असतो, बरोबर. त्यामुळं ती नक्की तुम्ही हे करू शकता. तर व्हॉइस मेसेज टाकत असतो एखाद्या टॉपिकचा, मग तुम्ही फिरत फिरत पण ते ऐकू शकता. आणि लक्षात, या सगळ्यासोबत तुम्हाला प्रत्येक विषयाचं मी टॉपिक दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या, ही आपले जे बुक्स आहेत आणि नोट्स मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत येतील. सगळ्यांनी याची नोंद घ्या. आणि 21,000 मात्र सगळीकडे उपलब्ध झालेला आहे. कंबाईन पुस्तक आमूलाग्र बदलासा येते, त्यामुळं निश्चिंत असा कुठलाही कंबाईनचा पोरगा नाही ज्यांनी वाचून जाऊ नये. मी म्हणत नाही, प्रत्येकानेच वाचून जा प्लीज, खरंच सांगतो, याचा निश्चिंत 100% फायदा होतोच. आणि सगळ्या विषयाचे तुम्हाला मी टॉपिक सांगितलं, या टॉपिकला फोकस करा. आणि सर, पुढच्या संडेला पॉलिटीचं सेशन ठेवा. पॉलिटिक्स म्हणजे कसं, सब्जेक्ट वाईज त्या टॉपिकमध्ये काय काय केलं पाहिजे. मी थोडंफार तिथं तुम्हाला सगळं टॉपिक एक्सप्लेन करतो. 1.5 तास लागो, 2 तास लागो, प्रत्येक विषय. आता फक्त मी तुम्हाला टॉपिकची ओळख करून दिलो एक, म्हणजे कशासाठी, की तेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. बघा मित्रांनो, वर्षभर पुन्हा परीक्षा होणार नाही, निश्चिंत. आणि इतकं तापून सळाकून या परीक्षेला सामोरं जा की याच्या बाहेर वेगळं काही करण्याची गरज नाही. मी जे दिलंय त्याच्या बाहेर काही करू नका. उगाच काहीतरी टवाळक्या करत फिरत बसू नका. खरंच सांगतोय, ही परीक्षा शेवटची आहे. कितीही सांगितलं, अरे ते सांगत राहते बरं का, आप्पा उगाच सांगत राहते, काय ते घसा कोरडा करत राहते, काय गरज काय, आपल्याला काय करायचंय. मित्रांनो, सिरियसली घ्या. पूर्वी काय व्हायची, कंबाईन गट बघितली तर गटकं भेटायची, काही नाही गेलं तर राज्यसेवा पास व्हायचो आपण, काहीतरी व्हायचं. पण आता संधी नाही. म्हणून म्हणतोय की वर्षभर पुन्हा संधी मिळणार नाही. आणि ज्यांना वाटतंय की मी स्वतः एकटा करू शकत नाही, तर ती बॅच जॉईन करा. कुठली प्रायोरिटी, पण ती जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही. नवीन विद्यार्थ्यांनी करायचं तर टार्गेट बॅच करू शकता. पण बघा, लक्षात घ्या, मी तर म्हणतोय बॅच कुठलीही नाही केला तरी चालते, असं काही नाही. बॅच केला म्हणजेच पास होतो, मी तुम्हाला हे स्पष्ट बोलतोय. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, प्रामाणिक राहून मात्र अभ्यासाला सामोरं जा. ओके, तर टेलिग्रामचे चॅनेलचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च सांगतोय, कंबाईन जे आहे ते कधी येणार आहे हा एक प्रश्न असतो. तर 1 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वत्र कंबाईन उपलब्ध होईल. लक्षात, 15 फेब्रुवारीपर्यंत नोट्स आणण्याचा, 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या नोट्स आणण्याचा प्रयत्न मी निश्चित करतो. आणि जे मी टॉपिक दिलेत त्या टॉपिकला मॅक्सिमम रिव्हिजन करा. आणि पुन्हा मी पुढच्या संडेला पॉलिटी हा विषय घेऊन अगदी डिटेल रीतीनं, बघा मी तुमच्यासोबत कायम आहे, अजिबात घाबर. तुझं जागा आले म्हणून आलोय का रे, याच्या अगोदर 2 सेशन टाकलेत, बरोबर नाही, या अभ्यासासाठी. आणि मी हे पण सांगतोय की करंटचे प्रत्येक वर्षभराचं जे काय करंट आहे ते मी निश्चिंत घेईल फ्रीमध्ये सगळ्यांसाठी यूट्यूब चॅनलवर. ओके, धन्यवाद मित्रांनो.